हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर नंबर 8, दॅट इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. सो सगळ्यात पहिल्यांदा तर रेस्पिरेशन म्हणजे काय हे सगळं आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. सो लेट अस स्टार्ट. याच्याबद्दल तुम्ही ऑलरेडी 10th स्टँडर्डमध्ये लिव्हिंग प्रोसेसेस इन लाईफ काय होतं, लिव्हिंग प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, सो त्या चॅप्टरमध्ये तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं असेल की आपण रेस्पिरेशन कसं करतो किंवा आपल्या बॉडीमध्ये ATPs कसे तयार होतात, एनर्जी कशी युटिलाइज केली जाते, आपण जे पण काही पण फूडस्टॉप्स खाणार आहोत त्याचं एनर्जीमध्ये कसं कन्व्हर्जन होतं, मग प्रोटीन असेल तर कसं होतं, कार्बोहायड्रेट असेल तर कसं होतं, हे सगळं आपण त्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं. आता आपण पाहणार आहोत ॲक्च्युअल रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये कसं होतं, प्लस सर्क्युलेशन कसं होतं, ब्लड कशा पद्धतीने सर्क्युलेट होतं फ्रॉम हार्ट टू ऑल द बॉडी पार्ट्स किंवा सेल्सपर्यंत किंवा सेल्सपासून हार्टपर्यंत, हे सगळं आपण या टॉपिकमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. All living organisms require energy to carry out different various life processes. Obviously, आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक प्रोसेस होण्यासाठी एनर्जी लागते आणि ही एनर्जी आपण ॲज अ ATPच्या फॉर्ममध्ये आपली बॉडी तयार करून ठेवत असते. द एनर्जी दॅट इज स्टोअर्ड इन द बॉडी इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, दॅट इज ही एनर्जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे आणि जेव्हा पण आपल्या बॉडीला आवश्यकता असेल तेव्हा आपली बॉडी ती एनर्जी वापरणार आहे. इज however not usable by the organisms unless it is converted into usable form. ऑब्विसली आपण जे फूडस्टॉप्स खातो त्यापासून एक एक एनर्जी तयार होते. ही पोटेन्शियल एनर्जी आहे, याला आपल्याला ATP मध्ये कन्वर्ट करावं लागतं, तेव्हा कुठे आपली बॉडी ती एनर्जी यूज करू शकते किंवा युटिलाइज करू शकते. जर अशीच आपली बॉडी एनर्जी वापरू शकत असली तर मग आपल्या बॉडीने ATP बनवण्याचा खर्च किंवा कष्टच घेतले नसते. ओके नाही. सो नेक्स्ट आहे तर बेसिकली ही जी प्रोसेस आहे की जिथे आपल्याला एनर्जीला एका युजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट वगैरे करावं लागतं, तर हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेशन. इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. व्हाय इट इज बायोकेमिकल? हे आपल्या बॉडीमध्ये होत आहे, ह्युमन बिंग्सच्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये होत आहे. सो इट इज रिगार्डिंग टू बायो. इट्स केमिकल बिकॉज कारण या ठिकाणी बऱ्याचशा मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन होते, केटाबॉलिझम होते, एनाबॉलिझम होते, म्हणजेच थोडक्यात मेटाबॉलिझम होते. सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो केमिकल प्रोसेस. सो त्याच्यामुळे रेस्पिरेशन इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे जे पण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, वॉट एव्हर जे पण आपण खाणार आहोत त्याचं ऑक्सिडेशन होणं इन अन ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी इन दी फॉर्म ऑफ ATP. बेसिकली आपण या ठिकाणी जे फूड मटेरियल खाणार आहोत त्याचं ऑक्सिडेशन होतं ऑब्विसली इन द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये, कारण आपली बॉडी एरोबिक आहे. ज्यांची बॉडी एनारोबिक असते तर त्यांच्या बॉडीमध्ये हे विदाऊट ऑक्सिजन म्हणू शकतो किंवा व्हेरी खूप खूप कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतं, तर त्या प्रेझन्समध्ये त्यांच्या बॉडीमध्ये ही प्रोसेस पार पडते. ओके. सो बेसिकली हे जे ऑक्सिडेशन आहे याच्यानंतर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कन्वर्ट होतात आणि त्याच्यापासून आपल्याला ATP मिळणार आहे. ATP हे केमिकल एनर्जीचे एक फॉर्म आहे जे की आपल्या बॉडीमध्ये युजेबल फॉर्ममध्ये आहे किंवा आपली बॉडी त्याला यूज करू शकते. सो रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. C6H12O6 ग्लुकोजचा स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, प्लस ऑक्सिजन, कारण ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्येच ऑक्सिडेशन होणार आहे, विल गिव्ह यू कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर अँड प्लस 38 ATPs. हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला 38 ATPs मिळणार आहेत. ओके, जेव्हा ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये ही रिॲक्शन होणार आहे तेव्हा. ओके. सो नेक्स्ट आहे फॉर धिस प्रोसेस of gaseous exchange takes place between the organism and the environment, and the site of gaseous exchange is called as respiratory surface. ऑब्विसली आपण श्वास आत घेतोय, आपण एक्सेल करतोय, आपण इनहेल करतोय. सो हा जो गॅसियस एक्सचेंज आपल्या बॉडीमध्ये होतोय हा ज्या साईटवरती होतोय त्या साईटला आपण म्हणणार आहोत रेस्पिरेटरी सरफेस. सिम्पल. तर या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये जेव्हा ऑक्सिडेशन होणार आहे तेव्हा 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP या ठिकाणी तयार होतात किंवा 38 ATPs तयार होतात, आणि जे पण ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचं या ठिकाणी ऑक्सिडेशन होणार आहे आणि आपल्या बॉडीमध्ये एनर्जी ॲज अ युजेबल फॉर्ममध्ये ATP मध्ये तयार होते. ओके. नेक्स्ट आहे ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज. आता हे जे सगळं रेस्पिरेशन वगैरे आहे त्यासाठी काहीतरी ऑर्गन्स पाहिजे आहेत. ओके. सो ते ऑर्गन्स कोणते आहेत ते आता आपण बघणार आहोत. रेस्पिरेटरी एक्सचेंज इज अ सिम्पल फिजिकल प्रोसेस फॉर एफिशियंट गॅसियस एक्सचेंज दॅट रेस्पिरेटरी सरफेस शुड हॅव दी फॉलोइंग फीचर्स. रेस्पिरेटरी सरफेस कसाही आहे चालेल का, की ठीक आहे खूप जाडजूड असं रेस्पिरेटरी सरफेस आहे, खूप ड्राय असं आहे तर चालेल का, तर नाही चालणार. का नाही चालणार? कारण तुम्ही जर पाहिलं कुठलाही एखादा पेपर घ्या. ओके, एक तुम्ही सिंगल पेपर घेतलेला आहे, पेपर नको,
पेपर खूप वेगळं काहीतरी होत आहे. एक ओढणीचा पातळ कपडा घ्या, त्याच्यामधून जर तुम्ही पाणी टाकलं तर ते पटकन खाली येणार. पण तुम्ही एखादी जाड गादी वगैरे घ्या, त्याच्यामधून जर तुम्ही पाणी टाकलं तर ऑब्व्हियसली ते खाली डिफ्यूज नाही होणार. ओके. सो बेसिकली याच्यामधून मला हे सांगायचं आहे की जेवढा पातळ लेअर असेल स्किनचा, तेवढाच तिथे गॅशियस एक्सचेंज फास्ट होणार आहे किंवा व्यवस्थित होणार आहे. ओके. सो दॅट्स वाय या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे, त्याचे फीचर्स जाणून घेण्यासाठी. ओके. सो इट शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया. ऑब्व्हियसली तो मोठा सरफेस एरिया असला पाहिजे, कारण जितका मोठा मोठा म्हणजे जाड नव्हे, मोठा म्हणजे फ्लॅटमध्ये मोठा असला पाहिजे. ओके. जेणेकरून जास्त अमाऊंट ऑफ गॅशियस एक्सचेंज त्या ठिकाणी होईल. इट शुड बी थिन, पण ते थिन असलं पाहिजे. हायली वॅस्क्युलर, त्या ठिकाणी ब्लड फ्लो प्रॉपर असला पाहिजे. ओके. ते ड्राय नसायला पाहिजे, ते मॉइस्ट असायला पाहिजे. ओके. अँड परमिएबल टू अलो एक्सचेंज ऑफ गॅसेस, आणि गॅसेस त्यामधून पास आउट होतील असं पाहिजे. म्हणजे ते सेमी परमिएबल किंवा परमिएबल पाहिजे. ते पूर्ण एकदम त्याला अजिबात होल पोर्स वगैरे काही नाही, आणि एकदम एकदम सलग असं आहे, तर त्यामधून एक्सचेंज होईल का? नाही होणार. भिंतीमधून आपला गॅस इकडून टाकला तिकडे जातो का? असं काय होतं का? तर नाही होत, कारण भिंत सॉलिड फॉर्म, अर्थात ते खूप वर्षानंतर जाऊ शकतं, बट इट्स अ सॉलिड फॉर्म. जसं की ओढणीमधून पाणी पास आउट होऊ शकतं, त्याप्रमाणे भिंतीमधून नाही पास आउट होऊ शकत. ओके. सो बेसिकली त्यासाठी आपल्याला काय लक्ष ठेवायचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे सरफेस एरिया मोठा असला पाहिजे, लार्ज सरफेस एरिया असला पाहिजे. इट शुड बी मॉइस्ट. थर्ड आहे ते म्हणजे इट शुड बी थिन, ते थिन असलं पाहिजे जे पण सरफेस आहे तो. इट शुड बी वॅस्क्युलर, हायली वॅस्क्युलर असलं पाहिजे. आणि इट शुड अलो टू पास दी गॅसेस. ओके. त्याने गॅसेसला पास व्हायला अनफ केलं पाहिजे, किंवा इट शुड बी परमिएबल. ओके. सो हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे येऊ शकतात की तुम्हाला लिहिण्यासाठी वगैरे सेमिस्टरला. अजून PYQs मध्ये तरी असा प्रश्न नाही आलेला, बट इफ यू वॉन्ट, आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काही नाही आहे. तुम्ही कुठेही एक्झाममध्ये बसला तरी तुमच्या स्किनकडे बघून पण तुम्ही हे आठवू शकता की स्किनला जर सपोज पाणी आतमध्ये जायचं असेल तर काय असायला पाहिजे? लार्ज सरफेस एरिया असायला पाहिजे, स्किन मॉइस्ट असायला पाहिजे, स्किन परमिएबल असायला पाहिजे, तरच पाणी स्किनच्या आतमध्ये एब्झॉर्ब होईल. त्यासोबतच स्किन थिन असली पाहिजे, वॅस्क्युलर असली पाहिजे. सिम्पल. ओके. नेक्स्ट आहे गॅशियस एक्सचेंज इन प्लांट्स. आता हेच प्लांट्समध्ये कसं होतं? ॲनिमल्समध्ये ठीक आहे, आपण पाहिलं किंवा आपण ते रोज एक्सपिरियन्स सुद्धा करू शकतो की आपण हवा इनहेल करतोय, आपण एक्सेल करतोय. ओके. बट प्लांट्समध्ये असं काय होतं होतं का? किंवा प्लांट्समध्ये रेस्पिरेशन कसं होतं? लेट्स सी. द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स फॅसिलिटेट गॅशियस एक्सचेंज बाय डिफ्युजन. यांच्यामध्ये गॅसियस एक्सचेंज डिफ्युजनच्या फॉर्ममध्ये होतं. आपल्या बॉडीमध्येही काहीसे डिफ्युजनच्या फॉर्ममध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. अ टेरिस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट्स हॅज मेनी एअर स्पेसेस बिटवीन दी सेल्स ऑफ स्टेम, लीफ अँड रूट. तुम्ही जर पाहिलं तर कुठल्याही लीफमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पोर्स पाहायला मिळतात. ओके. सो हे पोर्सच बेसिकली जे गॅशियस एक्सचेंज आहे तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. So these air spaces are continuous. Oxygen diffuses into the air spaces through stomata. The pores on leaves and young stems. So basically leaves वरती थोडेसे पोर्स असतात, जे छोटे छोटे पोर्स आहेत, कंटिन्युअस असतात. तर हे जे पोर्स आहेत त्यांच्यामधून ऑक्सिजन प्लांटच्या बॉडीमध्ये डिफ्यूज होतो म्हणजे ॲब्झॉर्ब केला जातो इन द फॉर्म. ओके. सो कार्बन डायऑक्साईड आहे अँड वॉटर वेपर डिफ्यूज आउट. आणि कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर हे सगळं त्याच्या बाहेर डिफ्यूज म्हणजे प्लांटच्या बॉडीच्या बाहेर डिफ्यूज केलं जातं. इन द एरेटेड सॉइल. एरेटेड म्हणजे अशी सॉइल की ज्या ठिकाणी एअर आहे, म्हणजे एकदम सॉइलचा आतला लेअर नाही, वरचा लेअर की ज्या ठिकाणी रूट्स वगैरे आहेत सॉइलचे, तिथपर्यंतचा लेअर. So the oxygen dissolves in the film of moisture or water around the root tissue and enters in by diffusion. Woody flowering plants like trees असतील, shrubs असतील, have an external impervious bark. तुम्ही मॉर्फॉलॉजी ऑफ प्लांट्समध्ये पाहिलं असेल, किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स जे काही तुमचे चॅप्टर होते त्याच्यामध्ये, की हे जे मोठे मोठे प्लांट्स असतात तर या प्लांट्सच्या बाहेर तुम्हाला एक कडक असं बार्क पाहायला मिळतं, किंवा असे खूप असं कडक बुंधा असतो त्याचा बाहेरून, लाईक यंग स्टेम प्रमाणे नसतो. तर मग त्या ठिकाणी पण असे काही पोर्स वगैरे असतात का? तर त्या ठिकाणी पोर्स असतात, बट त्याला आपण म्हणणार आहोत लेंटिसेल्स. ओके. त्या ठिकाणी पोर्स असतात, बट लाईक स्टोमाटासारखे वगैरे पोर्स नसतात, ते पोर्स वेगळे असतात. सो त्या ठिकाणी फक्त गॅशियस एक्सचेंज होतो, आणि त्या पोर्सला आपण म्हणणार आहोत लेंटिसेल्स. ओके. कारण तो बार्क खूप जास्त टणक किंवा कडक असा असतो. सो त्याप्रमाणे त्याचे पोर्स डिझाईन केलेले असतात. नेक्स्ट आहे व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ रेस्पिरेटरी सर्फेस. आपण इथेच आता पाहिलेले आहेत, सो तुम्ही हे लिहू शकता, हेच फीचर्स आहेत. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन इन ॲनिमल्स. ॲज कम्पेअर टू प्लांट्स, ॲनिमल्स शो वाईड व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी सर्फेसेस ऑर ऑर्गन्स. रेस्पिरेटरी सर्फेसेस डिफर इन व्हेरियस ॲनिमल्स. ऑब्व्हियसली प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये, फ्रॉगमध्ये जर आपण पाहिलं तर तो स्किनने पण रेस्पायर करू शकतो, बट आपण स्किनने रेस्पायर नाही करू शकत ना, आपल्याला फक्त लंग्सच आहेत. सो बेसिकली ऑर्गॅनिझमच्या हॅबिटेटनुसार त्याचं खाण्याची पद्धत किंवा राहण्याची पद्धत, कुठल्या सीझनमध्ये तो बाहेर येणार आहे किंवा पाण्यामध्ये राहणार आहे, सो या सगळ्या गोष्टींनुसार त्याचे जे रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत किंवा सर्फेसेस आहेत तर ते बदलतात. ओके. काहीच ऑर्गॅनिझममध्ये बदलतात, बाकीच्या काहींमध्ये नाही बदलतही, पण ती एक व्हरायटी आहे.
So in animals, depending upon the complexity of organization and the surrounding medium, certain parts of the body have become specialized in different types of respiratory organs. In the higher animals, these respiratory organs are also associated with the transport system. सो बेसिकली या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की हॅबिटेटनुसार सराउंडिंगनुसार जे आपले रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत काही ॲनिमल्समध्ये तर ते बदलतात. आता कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये कुठल्या प्रकारचे रेस्पिरेटरी सरफेस किंवा ऑर्गन आहे ते आपण बघूया. जे प्रोटिस्ट आहेत किंवा जे लोअर ॲनिमल्स ऑर्गॅनिझम्स आहेत, फॉर एक्झाम्पल प्रोटिस्ट आहे, स्पॉन्जेस आहेत, सिलेंड्रेट्स आहेत, ह्यांचं हॅबिटेट कसं आहे, ॲक्वॅटिक आहे. हे पूर्णतः पाण्यामध्ये असतात, मेरीन किंवा फ्रेश वॉटरमध्ये. सो त्याच्यामुळे यांच्यामध्ये ॲज अ रेस्पिरेटरी सरफेस म्हणून आहे त्यांचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. कारण ऑब्व्हियसली हे सेल्स हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत एवढे डेव्हलप नाही आहेत. ओके, खूप लोअर लेवलचे आहेत, खूप प्रिमिटिव्ह आहेत. सो त्याच्यामध्ये एवढे ऑर्गन्सही नाही आहेत. प्रोटिस्टामध्ये तर आपल्याला स्पॉन्जेसमध्ये म्हणूया, स्पॉन्जेसमध्ये आपल्याला लेबर ऑफ सेल डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळते. सो या ठिकाणी ऑर्गन्स पण नाही आहेत, ऑर्गन सिस्टम पण नाही आहे. सो दॅट्स वाय फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेनच ॲज अ रेस्पिरेटरी सरफेस म्हणून काम करणार आहे. फ्लॅट वर्म्स असतील, लाईक प्लॅनेरिया आहे, ॲनालिडा आहे, अर्थवर्म आहे, नेरिस आहे, लीच आहे, ॲम्फिबियस लाईक फ्रॉग वगैरे आहे. त्याची जी स्किन आहे तुम्ही कधी पण पाहिलं असेल तर फ्रॉगची स्किन कधी ड्राय नसते, कारण ऑब्व्हियसली तो त्याचा एक रेस्पिरेटरी सरफेस आहे. ओके, आणि रेस्पिरेटरी सरफेस नेहमी कसा असायला पाहिजे, मॉइस्ट असायला पाहिजे. आपण याच्या आधी पण पाहिलेलं आहे, तरच जी पण एअर आहे तर ते आतमध्ये डिफ्यूज होऊ शकेल. सो दॅट्स वाय हा जो रेस्पिरेटरी सरफेस असणार आहे तर हा कसा असणार आहे, मॉइस्ट असणार आहे. ओके, त्याच्यामुळे फ्रॉग्सची वगैरे स्किन मॉइस्ट असते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन्सेक्ट्स, जसे की टेरेस्ट्रियल आहेत. सो त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये ट्रॅकियल ट्यूब्स वगैरे असतात रेस्पिरेशनसाठी. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे अरेकिनिड्स लाईक स्पायडर्स आहे, स्कॉर्पिओ आहे, हे पण टेरेस्ट्रियल आहेत. पण त्यांच्या बॉडीमध्ये बुक लंग्स असतात. लिम्युलस, ज्याला की आपण फोसाईल लिव्हिंग फोसाईल म्हणू शकतो, तर हे कशामध्ये येणार आहे, अर्थ्रोपोडमध्ये येणार आहे. आणि हे पण टेरेस्ट्रियल आहे, याच्यामध्ये पण बुक लंग्स असतात. सो तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की जे टेरेस्ट्रियल आहेत, सॉरी लिम्युलस टेरेस्ट्रियल नाही, लिम्युलस ॲक्वॅटिक आहे. सॉरी, लिम्युलस ॲक्वॅटिक आहे, ज्याच्यामध्ये बुक गिल्स असतात, कारण पाण्यामध्ये गिल्सने रेस्पायर केले जातं. सो तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तुम्ही असं ठेवू शकता की जे टेरेस्ट्रियल आहेत त्यांच्यामध्ये ट्रेकिया किंवा बुक लंग्स असं काहीतरी असणार आहे. पण जे एक्वॅटिक आहेत ते एक तर स्किनने किंवा एक तर बुक गिल्सने किंवा गिल्स, फक्त लक्षात ठेवा गिल्सने रेस्पायर करणार आहेत. ओके, ॲम्फिबियन्स असतील, हाफ वॉटर हाफ लँड लाईफमध्ये राहणारे, तर ते ॲक्वॅटिकमध्ये गिल्सचा वापर करतात आणि टेरेस्ट्रियलमध्ये तेच कशाचा वापर करणार आहेत, स्किनचा. ओके, नेक्स्ट आहे फिश. एक्वॅटिकमध्ये आहे इंटरनल गिल्स फिशमध्ये प्रेझेंट असतात. रेप्टाइल्स आहेत, मॅमल्स आहेत, बर्ड्स आहेत, सगळ्यांमध्ये लंग्स असतात. आणि टर्टल्स जे आहेत तर ते अंडर वॉटरमध्ये क्लोएकाचा यूज करतात. क्लोएका म्हणजे काय, तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ॲनिमल किंगडममध्ये किंवा काहीतरी होतं ना, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल समथिंग, त्या चॅप्टरमध्ये पाहिलं असेल की बेसिकली एक असं ओपनिंग आहे की तेच ओपनिंग, त्या ओपनिंगमधून ते काय करू शकतात, रेस्पिरेशन करू शकतात. ओके, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम. आता आपण फायनली आलेलो आहोत ह्युमन्सकडे. सो द रेस्पिरेटरी सिस्टम ब्रिंग्स अबाउट इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स. इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा नाही. सो बेसिकली या ठिकाणी इन्स्पिरेशनचा अर्थ आहे ते म्हणजे इनहेल करणं. ओके, इनहेलेशन करणं. एक्सपिरेशन म्हणजे एक्झलेशन करणं. आणि गॅसेसचे एक्सचेंज होणं लंग्समध्ये, हे सगळं रेस्पिरेटरी सिस्टमद्वारे आपल्या बॉडीमध्ये होत असतं. So these are then transported by blood from lungs to the various tissues of the body, and the respiratory system can be divided into upper respiratory system having external nares. एक्सटर्नल नेरिस म्हणजे आपल्या ज्या नाकपुड्या आहेत तर त्या, नेसल कॅव्हिटी म्हणजे नाकाच्या वरचा भाग जो आहे तर तो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंटरनल नेरिस, म्हणजे ह्याच्या दोन नाकपुड्या आहेत त्याच्या आतमध्ये पण सेम होल्स असतात असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे, कुठे गेला नेक्स्ट, नेसोफॅरिंग्स आहे. आय होप की तुम्हाला फॅरिंग्स माहिती आहेत. डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही की इथे जे फॅरिंग्स आहेत. ओके, हे जे आहे एवढा पूर्ण पार्ट याला आपण फॅरिंग्स म्हणतो. याच्यामध्ये वरती नेसोफॅरिंग्स असतं. सो हे जे नेसोफॅरिंग्स आहेत तर ते याच्यामध्ये येतं. नोज आहे, थ्रोट आहे आणि इतर अनेक स्ट्रक्चर्स याच्या आडलीमधले, बट हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो तुम्हाला जर रेस्पिरेटरी सिस्टीमवरती नोट वगैरे लिहा आलं तर तुम्हाला आधी ह्या सगळ्या पार्टची नावं लिहावी लागतील. इफ पॉसिबल डायग्रामसुद्धा ड्रॉ करा, चेक करताना इझी होईल, जे पण चेक करणारे पेपर चेक करणारे वगैरे असतील त्यांना. आणि सोबतच तुमचं एक इम्प्रेशन पण पडेल आणि प्रेझेंटेशन पण चांगलं दिसेल. ओके, सो द लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम रेफर्स टू दी लॅरिंग्स, ट्रेकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स अँड लंग्स. आता हे सगळे कसे होते, अप्पर होते, म्हणजे हे सगळे कुठे आहेत, लंग्सच्या बाहेर आहेत. इथपर्यंत आपण थ्रोटपर्यंत, ट्रेकियापर्यंत पाहिलं. आता नेक्स्ट लोअर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये काय आहे, हा लॅरिंग्स पासूनचा भाग स्टार्ट होतो. हा आहे लॅरिंग्सचा भाग. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रेकिया, पूर्ण ट्रेकिया.
ट्रेकियाच्या इथे तुम्ही पाहिलं तर इथे ब्रांचेस पाहायला मिळतात. ओके. सो ट्रेकियामध्ये प्रायमरी ब्रांच असते, सेकंडरी ब्रांच असते, टर्शरी ब्रांच असते, मग ब्रॉन्क्युल्स वगैरे असतात. सो बेसिकली हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे आणि लंग्स सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट. सो आता आपण प्रत्येक पार्टबद्दल बघणार आहोत. पहिल्यांदा आहे नोज. द नोज हॅज अ पेअर ऑफ स्लिट्स. हे सगळ्यांना माहिती आहे की नाकाला दोन पुढे आहेत, आय मीन दोन होल्स आहेत. सो अ पेअर ऑफ स्लिट्स प्रेझेंट आहे. ओपनिंग्स जे आहे त्याला आपण एक्सटर्नल नेरिस असं म्हणतो किंवा नॉस्ट्रिल्स सुद्धा म्हणतात त्याला. फॉर एंट्री ऑफ एअर इंटू नेसल कॅव्हिटी, आणि इथूनच आपण इन्हेलेशन करतो आणि जी हवा आहे तर ती किंवा एअर आहे तर ती जाणार आहे नेसल कॅव्हिटीमध्ये. द नेसल कॅव्हिटी इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट नेसल चेंबर्स बाय अ मिझेथिमॉइड कार्टिलेज. मिझेथिमॉइड कार्टिलेज ह्याला अंडरलाईन करून घ्या, कारण हे तुम्हाला एम-एस-टी सी-ए-टीमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं मिझेथिमॉइड कार्टिलेज. ओके. आणि हे जे कार्टिलेज आहे हे खूप स्ट्रॉंग नसतं. म्हणजे तुम्ही कार्टिलेजचे प्रकार पाहिले असतील तर बेसिकली हे कार्टिलेज खूप स्ट्रॉंग नसतं. हे बेसिकली कार्टिलेज स्ट्रॉंग नसतंच बोन इतकं, बट हे इतकंही स्ट्रॉंग नसतं. ओके. सो आणि त्यासोबतच हे जसं की आपल्या स्किनमध्ये आपण जर पाहिलं तर मेझोडर्म वगैरे लेअर असतो तिथे मधला लेअर. सो इट इज लाईक इन बिटवीन. ओके. नेक्स्ट आहे इच नेसल चेंबर इज डिवायडेड इंटू थ्री रिजन्स. फर्स्ट आहे वेस्टिब्यूल. इट इज द प्रॉक्सिमल पार्ट अबाउट द नोस्ट्रिल्स. प्रॉक्सिमल म्हणजे लाईक बाहेरचा लांबचा. ओके. सॉरी, जवळचा, लांबचा नाही. प्रॉक्सिमल म्हणजे बाहेरचा. इट्स स्किन हॅज हेअर्स फॉर फिल्टरिंग. जो आपला जो आपण फर्स्ट नाक जे आहे म्हणजे जेव्हा आपण नाकाकडे बघतो तेव्हा जो आपला फर्स्ट पार्ट आहे ज्याच्यामध्ये हेअर्स लाईक फॉलिकल्स वगैरे आहेत, तर तो जो पार्ट आहे त्याला आपण प्रॉक्सिमल पार्ट म्हणणार आहोत. म्हणजे जे आपले नोस्ट्रिल्स आहे त्याच्या जवळचा पार्ट. ओके. त्याच्या बाहेरचा पार्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हां. सो हे जे हेअर्स आहेत तर हे का असतात नाकामध्ये, तर बेसिकली जे पण डस्ट पार्टिकल वगैरे येतील तर त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी की ते आतमध्ये जाऊ नयेत. ऑब्व्हियसली डस्ट पार्टिकल जर लंग्समध्ये गेले तर इट्स नॉट ना, म्हणजे चांगला नाही येते. सो दॅट्स वाय ते पार्टिकल्स बाहेरच स्टॉप व्हावेत यासाठी ते हेअर्स वगैरे आहेत. नेक्स्ट आहे रेस्पिरेटरी पार्ट, ज्याला आपण कंडिशनर म्हणणार आहोत. सो हा जो मिडल थीन पार्ट आहे जो की हायली वॅस्क्युलर पार्ट आहे, हायली मॉइश्चराइज्ड पार्ट आहे, कारण या ठिकाणी मॉइस्ट पार्ट असला पाहिजे हा, आणि याच्यामधून एअर आतमध्ये जाणार आहे. ओके. आतमध्ये म्हणजे अजून इंटरनल पार्ट्समध्ये किंवा लोअर सिस्टममध्ये. ऑल फॅक्टरी किंवा सेन्सरी चेंबर्स. द अपर मोस्ट पार्ट इज लाईन बाय द ऑल फॅक्टरी एपिथेलियम फॉर डिक्टेशन ऑफ स्मेल. तुम्ही जेव्हा कुठल्या पण गोष्टीचा वास घेता तेव्हा आपण हे डिटेक्ट करू शकतो की हा वास कशाचा असेल किंवा कुठल्या फ्लावरचा वगैरे असेल. हे कशामुळे, कारण आपल्या नाकामध्ये ऑल फॅक्टरी सेन्सर्स आहेत. ऑल फॅक्टरी कुठे पण शब्द आला की त्याचा अर्थ काय होतो, स्मेलशी निगडीत आहे. ओके. नेक्स्ट आहे फॅरिंग्स. इट इज डिव्हिजिबल इंटू थ्री पार्ट्स. सो या ठिकाणी जे फॅरिंग्स आहे तीन पार्ट्समध्ये डिवाइड होतं. हा पहिला पार्ट असतो, हा सेकंड पार्ट असतो आणि हा थर्ड पार्ट असतो. ओके. सो the nasopharynx is the uppermost part from the nasal chamber. It leads into the oropharynx. ओरोफॅरिंक्स म्हणजे काय, ज्या ठिकाणाहून फूडही एक कॉमन पॅसेज आहे फूडसाठी पण आणि एअरसाठी पण. फूड इसोफेगसमध्ये जाईल आणि एअर ट्रॅकियामध्ये जाईल. ओके. याच्या खाली असणार आहे लॅरिंगोफॅरिंक्स बिटवीन द नेसोफॅरिंक्स अँड ओरोफॅरिंक्स. हे कोणाच्या मध्ये असणार आहे, लॅरिंगोफॅरिंक्स, नेसोफॅरिंक्स आणि ओरोफॅरिंक्सच्या मध्ये. ओरोफॅरिंक्स काय आहे, कॉमन पॅसेज आहे फॉर फूड आणि एअर. नॅसोफॅरिंक्स काय आहे, ज्यामधून फक्त एअर पास होते. ओके. पास होते इन द सेन्स ट्रेकियामध्ये जाते. द फॅरिंग्स हॅज अ सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन्स कॉल्ड एज टॉन्सिल्स. इथे दाखवलेले आहेत का. तर बेसिकली इथे जे फॅरिंग्स आहे याच्या इथे तुम्हाला टॉन्सिल्सचा डायग्राम आय थिंक इथे नाही दिलं आहे. ओके. बट या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही आता पण जर गळ्याच्या खाली, घशाच्या खाली सॉरी, हात लावून जर बघितलं तर तुम्हाला टॉन्सिल्स हाताला लागतील. एक लाईक गोळ्यासारखं एक स्ट्रक्चर असं गोल्ड स्ट्रक्चर आहे. सो दॅट इज समथिंग लाईक टॉन्सिल्स. ओके. जर कोणाला टॉन्सिल्स असतील तर ते थोडेसे फुगलेले असतील तर टॉन्सिल्समध्ये घसा वगैरे दुखतो किंवा थोडासा मायन्यूट ताप वगैरे येतो. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लॅरिंग्स. लॅरिंग्सला आपण व्हॉइस बॉक्स सुद्धा म्हणतो. सो आपला जो काय व्हॉइस प्रोड्यूस होते तो लॅरिंग्समध्ये जो व्हॉइस बॉक्स आहे त्याच्यामुळे प्रोड्यूस होते किंवा वोकल कॉर्ड्स आहेत त्याच्यामुळे होतोय. ओके. इट इज द पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक विच कंटेन्स वोकल कॉर्ड्स फॉर प्रोड्युसिंग साऊंड. सो बेसिकली साऊंड प्रोडक्शनसाठी वोकल कॉर्ड्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि हे वोकल कॉर्ड्स लॅरिंग्समध्ये असल्यामुळे आपण लॅरिंग्सला साऊंड बॉक्स असं म्हणतोय. द लॅरिंग्स एक्सटेंड्स फ्रॉम द लॅरिगोफॅरिंग्स अँड दी हयार्ड बोन. हयार्ड बोन म्हणजे आपण तुम्ही जेव्हा खालचा जो आपला जबडा आहे त्याच्या खाली जर हात लावला म्हणजे घसा आणि जबडा यांच्यामध्ये हा जे हे जे खालचा प्लेट आहे याला आपण म्हणतो हयार्ड बोन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज हॉलो आहे, म्हणजे हे लॅरिंग्स हॉलो आहे, ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेज प्लेट held by membrane and muscles. Internally, it is lined by the pair of fold of elastic vocal cords. Vocal cords elastic असतात कारण vocal cords something let me draw समथिंग असं स्ट्रक्चर असतं. ड्रॉ नाही करता येते बट आय विल ट्राय माय बेस्ट.
समथिंग असं स्ट्रक्चर असतं. सो जेव्हा आपण आवाज आपला बाहेर येतो तेव्हा हे वोकल कॉर्ड्स ओपन होतात म्हणजे कसं होतं दाखवू मी. इरेज लाईक असे ओपन होतात, त्याच्यामधून साऊंड प्रोड्यूस होतं आणि मग हे जेव्हा बंद होईल तेव्हा ते बंद होतात. ओके, सो अशा पद्धतीने वोकल कॉर्डची हालचाल सुरू असते आणि त्याच्यामुळे जो आपला आवाज आहे तर तो व्हॉइस जो आहे तो तयार होतो किंवा प्रोड्यूस होतो. नेक्स्ट आहे voice is produced by passage of air between the vocal cords and modulation is created by the tongue, teeth, lips and nasal cavity. तुम्ही कधीही जीभ एकदम स्थिर ठेवून म्हणजे एकदम जीभ न हलवता बोलू शकत नाही किंवा बोलला तरी मॉड्युलेशन्स येणार नाहीत आवाजामध्ये. जो चढ उतार आहे किंवा ज्या स्टाईलने किंवा ज्या लहेजेमध्ये आपण बोलतो तो येणार नाही त्याच्यामध्ये. ऑब्व्हियसली आपले दात पण महत्त्वाचे आहेत. तुम्ही कधी जर ऑब्झर्व केलं असेल तर ज्या लोकांचे दात मे बी नसतील तर ते तितके क्लिअरली बोलू शकत नाहीत किंवा त्यांना बोलता येत नाही. कारण दात किंवा टंग हे सगळे पार्ट्स जे आहेत तर ते आपल्या व्हॉइस मॉड्युलेशनला किंवा आपण जे काही बोलणार आहोत त्याला क्लिअरली समोरच्यापर्यंत पोहोचवायला हेल्प करतात. ओके, नेक्स्ट आहे द लॅरिक्स ओपन्स इन टू द laryngopharynx through a slit-like opening called as glottis, and this opening of the trachea or windpipe is guarded by a leaf-like flap is called as epiglottis. सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं हा हयाड बोन म्हणजे आपल्या जबड्याचा खालचा बोन आहे. सो या ठिकाणी एपिग्लोटिस आहे. सो एपिग्लोटिस म्हणजे काय, ग्लोटिसवरचं कवरिंग आहे. बेसिकली हे का असतं तर आपण इथे पाहिलेलं आहे की हा जो आपला फॅरिंग्स आहे तर हा फॅरिंग्स फूडसाठी आणि एअरसाठी एक कॉमन पॅसेज आहे. सो आपण सपोज की या ठिकाणी फूड खातोय तर ते फूड चुकून जर नेसल ट्रॅकमध्ये गेलं किंवा ट्रेकियामध्ये गेलं तर ते आपल्याला ठसका लागतो. ओके, सो बेसिकली ते नेसल ट्रॅकमध्ये जाऊ नये, फूड बरोबर एसोफेगसमध्ये जावं यासाठी जेव्हा आपण फूड मटेरियल एखादा खात असतो तेव्हा त्या तात्पुरत्या क्षणापुरतं हा जो ट्रेकिया आहे तर याच्यावरती एक फ्लॅप येतो. हा जो लॅरिंग्स आहे तर इथे एक फ्लॅप प्रेझेंट असणार आहे जो की ट्रॅकेला कव्हर करतो, जेणेकरून ते फूड ऑब्व्हियसली दुसऱ्या जागा ओपन नाही आहे तर फूड जी जागा ओपन आहे त्या ठिकाणी जाईल म्हणजे इसोफेगसमध्ये जाईल. ओके, सो हा जो एक फ्लॅप आहे जो की त्याला क्लोज करण्याचं काम करणार आहे त्या ट्रेकेला त्याला आपण म्हणणार आहोत एपिग्लॉटिस. आणि कोणाला क्लोज करतो हा ग्लोटिसला, म्हणजे ग्लोटिसचे ओपनिंग आहे त्याच्यामधून फूड आतमध्ये जाऊ शकतं. याला कोण क्लोज करणार आहे, एपिग्लॉटिस. हे फूडचं ट्रेकियामध्ये एंट्री होऊ नये किंवा एंट्री प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. आता हे जे लॅरिंग्स आहे तर लॅरिंग्समध्ये खाली इथे तुम्हाला ॲडम्स एपल पाहायला मिळतील. हे ॲपल्स मेलमध्ये शक्यतो जास्त डेव्हलप किंवा दिसून येतात, फिमेल्समध्ये हे जास्त दिसून नाही येत. नेक्स्ट आहे या ठिकाणी थायरॉइड कार्टिलेज पाहायला मिळत आहे, त्यासोबतच इथे मागे थायरॉइडचं मेम्ब्रेन तुम्हाला पाहायला मिळते. ओके, नेक्स्ट आहे ट्रेकिया किंवा विंड पाईप. इट इज अ लॉंग ट्यूब ऑफ अराउंड 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ, म्हणजे तुमची जी एक 15 सेंटीमीटरची पट्टी असते तेवढं तरी असणार आहे तुमचा ट्रेकिया. ओके, त्याच्या आसपास इट रन्स थ्रू द नेक इन द फॉर्म ऑफ इन द फ्रंट ऑफ इसोफेगस. सो बेसिकली आपलं इसोफेगस जे आहे ते मागे आहे. हे जे आहेत लेट मी शो यू अगेन. हा जो डायग्राम आहे या डायग्राममध्ये तुम्हाला इथे फक्त ट्रेकिया पाहायला मिळते, पण या ट्रेकियाच्या मागोळच इथून इसोफेगस जातं आणि इथे अर्थात युनोक्विलिक स्टमक पण आहे. ओके, सो बेसिकली दोघांचं पण पोझिशन एकच आहे, फक्त ट्रेकिया थोडंसं पुढे आहे आणि इसोफेगस मागे आहे. व्हॉट इफ तुम्ही असं अज्युम करा की जर आपलं इसोफेगस पुढे असताना ट्रेकिया मागं असतं तर जेव्हा आपण फूड मटेरियल खाल्लं असतं तेव्हा फूड मटेरियल हेवी आहे. ओके, हेवी म्हणजे ऑब्व्हियसली एक घास थोडासा हेवीच आहे. सो तो घास जेव्हा आपण खाणार आहोत तेव्हा आपली जी इसोफेगस आहे ते थोडंसं मागे कल्लं गेलं असतं, कारण काहीतरी मी कुठल्या पण पाईपमध्ये बघा, जर आपण पाईप स्ट्रेट ठेवली आणि एखाद्या त्याच्यामधून पार्टिकल जर आपण थोडंसं मोठं पार्टिकल जर आपण त्याच्यामधून पास आउट केलं तर ती पाईप थोडीशी हलते. सो बेसिकली आपलं इसोफेगस हल्लं असतं आणि ते जर सपोज आपल्या ट्रेकियापर्यंत गेलं आणि ट्रेकियाला ब्लॉक जर त्यांनी केला तर आपण परत श्वास नसतो घेऊ शकलो. ओके, सो दॅट्स वाय यांनी बरोबर अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे देवाने जरी पण आपल्याला बनवलेलं आहे त्याने की बरोबर ट्रेकियाला पुढे ठेवलेलं आहे, कारण ट्रेकियामध्ये काही ओझं नाही आहे, ट्रेकियामध्ये फक्त एअर आहे. सो ट्रेकिया हलणार नाही पोझिशनवरून. सोबतच ट्रेकियामध्ये सी शेपच्या कार्टिलेजिनस रिंग्स पण आहेत जेणेकरून ते प्रॉपर राहावं. ओके, ब्लॉक वगैरे होऊ नये किंवा ट्रेकिया एकमेकांना चिटकू नये, कारण ट्रेकियाची जी पाईप आहे किंवा पाईपच होणार आपण त्याला, सो जी पाईप आहे ती जर त्याची जर एकमेकांना चिटकून गेले ते म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग तर ऑब्व्हियसली ब्लॉक होईल ना, एअर आतमध्ये कशी जाणार. सो ती जाऊ नये यासाठी ट्रेकियाला तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे तुम्हाला डिझाईन पाहायला मिळते, ही डिझाईन नाही आहे तर हे सी शेपमध्ये अशा कार्टिलेजिनसच्या रिंग्स आहेत. ओके, जेणेकरून पुढचा पार्ट पाईपचा आणि मागचं पार्ट अटॅच होऊ नये आणि ती ब्लॉक होऊ नये यासाठी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे येस, तर या ठिकाणी तेही सांगितलेलं आहे की इट इज सपोर्टेड बाय सी शेप 16 to 20 रिंग्स ऑफ द कार्टिलेज विच प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ ट्रेकिया. इट इज लाईन इंटरनली विथ सिलिएटेड स्युडोस्टॅटिफाईड एपिथेलियम, हे तुम्ही 11th पण पाहिलं असेल. अँड म्युकस ग्लँड्स आहेत, ऑब्व्हियसली ट्रेकियामध्ये म्युकस ग्लँड्स आहेत जे की सपोज आपले जे नाकातले हेअर्स आहेत त्यांनी जरी काही डस्ट पार्टिकल्स प्रिव्हेंट केले तरी पण काही पार्टिकल्स आतमध्ये जाऊ शकतात किंवा काही व्हायरसेस काही मायक्रोब्स आतमध्ये जाऊ शकतात, तर त्यांना लंग्समध्ये न जाऊ देण्याचं काम पण करणार आहे हे ट्रेकियामधलं म्युकस. कारण कुठलंही बॅक्टेरिया कुठलाही व्हायरस जर सपोज निमोनिया जर असेल
आणि मायक्रोस असतील आणि ते जर आपल्या लंग्समध्ये गेलं तर इट्स हाय चान्सेस की आपल्याला निमोनिया होऊ शकतो. बट व्हॉट इफ जर शक्य झालं बॉडीला आणि जर बॉडीने निमोनियाच्या मायक्रोब्सला जर म्युकस ग्लँडमध्येच पकडून ठेवलं तर लंग्समध्ये नाही जाणार आणि इन्फेक्शन नाही वाढणार. ओके, शक्य झाला तर. ओके, सो नेक्स्ट आहे ते म्हणजे ब्रोंकाय. Bronchi. So the trachea divides into right and left primary bronchi as it reaches to the middle of thoracic cavity. हे सगळं कुठे आहे? thoracic cavity मध्ये आहे. इथून जेव्हा ट्रेकिया पुढे येईल इथपर्यंत thoracic cavity मध्ये आल्यानंतर हे दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. हा जो पहिला पार्ट इकडे पण सेम आहे आणि इकडे पण सेम जाणार आहे. सो हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी ब्रॉन्काय. माउसचं पॉइंटेड बघा, हा आहे आपला प्रायमरी ब्रॉन्काय. याच्या ब्रांचेसला आपण म्हणतो सेकंडरी ब्रॉन्काय, याच्या ब्रांचेसला आपण म्हणतो टर्शरी ब्रॉन्काय आणि इथून जे येईल बाहेर एकदम छोटे छोटे ब्रांचेस त्याला आपण म्हणणार आहोत ब्रॉन्काय. सो या ठिकाणी हा जो आहे हे आहे आपला प्रायमरी ब्रॉन्काय. नेक्स्ट आहे सेकंडरी ब्रॉन्काय. ही जी मधली लाईन आहे ती सेकंडरी ब्रॉन्काय. याचे जे ब्रांचेस आहेत त्याला आपण म्हणतो टर्शरी ब्रॉन्काय आणि याचे पण जे ब्रांचेस आहेत त्याला आपण म्हणतो ब्रॉन्क्युल आणि त्याच्या आतमध्ये म्हणजे ब्रॉन्क्युलला जे अटॅच असतात त्याला आपण म्हणणार आहोत अल्व्हिओलस. ओके, सो हे जे आहेत ग्रेप सारखे स्ट्रक्चर हे आहेत अल्व्हिओलस जे की ब्रॉन्क्युल्सला अटॅच असतात. सो ब्रॉन्काय. The trachea divides into right and left primary bronchi as it reaches the middle of the thoracic cavity. The bronchi are supported internally by C-shaped incomplete rings. हे इनकम्प्लीट आहे. सी म्हणजे ऑब्विसली सी अर्धाच आहे, पूर्ण कम्प्लीट नाही. पूर्ण कम्प्लीट आहे तो ओ झाला असता. ओके, सो सी शेप जे आहेत तर ते इनकम्प्लीट रिंग्स प्रेझेंट आहेत आणि कार्टिलेजच्या आहेत. ऑब्विसली त्या ठिकाणी बोन्सच्या रिंग्स नाही म्हणजे नाही कन्स्ट्रक्ट करू शकत बॉडीमध्ये कारण मागे हार्ट वगैरे पण आहे. ओके, सो दॅट्स वाय या ठिकाणी ब्रॉन्काइज आहेत तर ते त्याला ज्या रिंग्स आहेत ते कार्टिलेजच्या आहेत. The primary bronchi divide to form secondary to form tertiary to form terminal bronchioles आणि त्याच्या बाहेर त्याच्या एंडिंगला आहे ते म्हणजे अल्व्हिओलाय. आता आपण येऊया लंग्समध्ये. सो दीज आर मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स ऑफ द ह्युमन बॉडी. वन पेअर ऑफ स्पॉन्जी अँड इलास्टिक लंग्स, दोनच लंग्स आहेत आपल्याकडे, आर प्रेझेंट इन द थोरॅसिक कॅव्हिटी. हे सगळं थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहे. ओके, सो तुम्हाला प्रत्येक वेळी थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये लिहायचंच आहे. जर तुम्हाला काही एक्सप्लेन करण्यासाठी वगैरे आलं तर पहिलं वाक्य हेच लिहा की हा मेन ऑर्गन आहे. लेंथ बिन जरी आठवली नाही तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली लिहू शकता कारण ट्रेकिया तुम्ही जरी काउंट केलं तुमच्या ऑब्विसली इथून गळ्यापासून ते थोडंसं खालीपर्यंत लाईक चेस्ट एरियापर्यंत तर ऑलमोस्ट 15 सेंटीमीटर वगैरे होतं. तर तुम्ही तेवढं माप लिहू शकता. किंवा दुसरा पॉईंटमध्ये ते थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये हे लिहा. 2-3 पॉईंट झाले बस. एक ॲटलिस्ट अर्धा एक मार्क तरी मिळून जाईल ना काही नाही लिहिल्यापेक्षा. बाकी तुम्ही लिहिणार असाल तर खूप लिहू शकता बट हे जस्ट एक लक्षात ठेवण्यासाठी म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता कारण हे सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे इच लंग इज एनक्लोज अँड प्रोटेक्टेड बाय अ डबल प्युरल मेम्ब्रान. आउटर इज कॉल्ड एज parietal and inner layer is called as किंवा inner membrane is called as visceral membrane. Between the two pleural membrane there is a pleural cavity filled which is a lubricating fluid called as pleural fluid. सो जे लंग आहे तर लंग्सला दोन लेयर्स आहेत, एक मागचा लेअर आहे एक बाहेरचा लेअर आहे. सो जो बाहेरचा लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत परायटल लेअर आणि जो इनर लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत विसरल लेअर आणि दोन लेअर्सच्या मध्ये गॅप आहे. सो हा जो गॅप आहे दोन लेअर्सच्या मध्ये त्या गॅपमध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे, लुब्रिकेटिंग फ्लुइड आहे ज्याला आपण म्हणणार आहोत प्युरल फ्लुइड. ओके, सो तुम्हाला जर हे डिफाईन करण्यासाठी वगैरे आलं लंग बद्दल शॉर्ट नोट लिहा वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी पण मेन्शन करणं गरजेचं आहे. इट इज सिक्रेटेड बाय द मेम्ब्रान्स. द राईट लंग इज लार्जर. हा हे पण लक्षात ठेवा की जो आपला राईट लंग आहे तो थोडासा मोठा आहे आणि त्याचे दोन लोब्स आहेत. ओके, राईट लंग थोडासा मोठा आहे लेफ्टपेक्षा आणि त्याचे 3 लोब्स आहेत आणि लेफ्ट लंग हा स्मॉलर आहे आणि लेफ्टचे 2 लोब्स आहेत. ओके, मी उलट काहीतरी म्हणाले असेल तर पुन्हा एकदा ऐका. जो राईट लंग आहे तो थोडासा लार्जर आहे आणि त्याचे 3 लोब्स आहेत आणि जो लेफ्ट लंग आहे तो थोडासा स्मॉलर आहे राईटपेक्षा आणि त्याचे 2च लोब्स आहेत. ओके, सो प्रत्येक लोब ऑफ द लंग हॅज द टर्मिनल ब्रॉन्क्युल एंडिंग इन अ बंच ऑफ एअर सॅक्स आणि इच विथ 10 to 12 अल्व्हिओलाई. सो आता आपण येऊया अल्व्हिओलाईकडे. अल्व्हिओलाई दीज आर थिन वॉल्ड, अर्थात थिन वॉल्ड असले पाहिजेत कारण हे मेन रेस्पिरेशनचे साईड्स आहेत. ओके, या ठिकाणी मेन गॅशियस एक्सचेंज होतात अल्व्हिओलायमध्ये. सो त्याच्यामुळे ते थिन असणं, हायली वॅस्क्युलेटेड असणं, खूप जास्त सरफेस एरिया असणं गरजेचं आहे. सो तुम्हाला काय वाटतं हा जो असा एक शेप आहे याचा लाईक द्राक्ष हा असंच आहे का तर नाही. या शेपचा जो सरफेस एरिया आहे तो जास्त असतो त्याच्यामुळे असा शेप आहे अल्व्हिओलायचा. मेन आपले सगळे कॅरेक्टरिस्टिक्स फुलफिल झाले पाहिजेत की या ठिकाणी सरफेस एरिया जास्त असलं पाहिजे, हे वॅस्क्युलर असलं पाहिजे, हे थिन वॉल्ड असलं पाहिजे. ओके, इच अल्व्हिओलस इज सराउंडेड बाय अ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज ऑफ पल्मनरी आर्टरीज आणि वेन्स. आता त्याच्या मागे याच्याभोवती आर्टरीज आणि वेन्स असणार आहेत ब्लड घेऊन यायला. सो ब्लडमध्ये ऑक्सिजन जाण्यासाठी वगैरे. सो दिस लेअर हायली इलास्टिक आहे, मेड अप ऑफ अ सिंगल स्क्वामस एपिथेलियम रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू.
आणि देर आर अबाउट 700 million alveoli in the lungs and they provide the surface area for gaseous exchange. सो गॅसियस एक्सचेंजसाठी जे साईट आहे किंवा जे सरफेस एरिया आहे किंवा साईट्स म्हणूया आपण त्याला, हे कोण प्रोव्हाइड करणार आहे? अल्व्हिओलाय प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नेक्स्ट आहे डायफ्राम. हे जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते डोम शेप, तर हे काय आहे? डायफ्राम आहे. ओके, हे जे डोम शेप आहे तर हे काय आहे? डायफ्राम आहे. याला डोम शेप म्हणतात. So it is a muscular septum that separates the thoracic and abdominal cavity. It is dome shaped and on contraction it becomes flat. So जेव्हा तुम्ही एअर आतमध्ये घेणार आहात, जेव्हा तुम्ही इनहेल करणार आहात, तेव्हा हे जे आहे असं फ्लॅट बनतं. फ्लॅट कसं दाखवू? म्हणजे हे असं बनतं. ओके, आणि जेव्हा तुम्ही एअर बाहेर सोडणार आहात तेव्हा हे असं वरती जातं. सो हेच रिस्पॉन्सिबल आहे की आपण ह्याच्यामुळे पण आपण इन्हेलेशन आणि एक्सिलेशन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे जो वरचा भाग आहे तर तो थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये बोलणार आहे, सगळे लंग्स वगैरे, आणि खाली सगळं स्टमक आणि ते लिव्हर वगैरे सगळं असणार आहे, पॅनक्रिया वगैरे. सो ते कशामध्ये येणार आहे? ॲब्डोमिनल कॅव्हिटी. सो थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनलला सेपरेट करण्याचं काम कोण करणार आहे? डायफ्राम. आफ्टर दॅट नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. मेकॅनिझममध्ये आहे ब्रिदिंग, एक्सटर्नल ब्रिदिंग, इंटरनल ब्रिदिंग आणि ब्रिदिंग आणि सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, सो रेस्पिरेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ज्याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज इन्वॉल्ड आहे, ज्याच्यामध्ये एटीपीज फॉर्मेशन इन्वॉल्ड आहे. सो फर्स्ट आता आपण पाहणार आहोत ब्रिदिंग. It is a physical process by which exchange of gases takes place between the atmosphere and the lungs. लंग्समध्ये आणि ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसेस एक्सचेंज बघायला मिळतो ब्रिदिंगमध्ये. इट इन्व्हॉल्व्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन, म्हणजेच इन्हेलेशन आणि एक्झिलेशन. जेव्हा आपण एअर इन्हेल करणार आहोत किंवा ब्रिदिंग करणार आहोत तेव्हा जे डायफ्राम आहे तर ते खाली जातं, मग अशी दाखवल्याप्रमाणे ते खाली फ्लॅट होतं, असं खाली जातं असं, आणि ते फ्लॅट होणार आहे असं. ओके, फ्लॅट होणार आहे. आणि त्यासोबतच आपले जे रिपकेजेस आहेत तर ते फॉरवर्ड पुढे मूव्ह होतात. मी श्वास घेऊन बघा. ओके, सो रिपकेजेस पुढे आलेले आहेत, त्यासोबतच आपलं जे डायफ्राम आहे तर ते थोडंसं खाली मूव्ह झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण एअर इनहेल करतो तेव्हा आपल्या लंग्सची अवस्था असते आणि डायफ्राम आपलं खाली थोडंसं मूव्ह होतं. पण जेव्हा आपण एक्सेल करणार आहोत, ब्रिदिंग आउट करणार आहोत, तेव्हा हे जे डायफ्राम आहे तर ते पुन्हा ओरिजिनल पोझिशनमध्ये वरती येईल आणि जे आपले रिपकेजेस आहेत तर ते मागे मूव्ह होतात. ओके, आतमध्ये किंवा मागे मूव्ह होतात. सो हे झालं ब्रिथ इन आणि ब्रिथ आउट. बोथ these steps involve parts of thoracic cage, rib, sternum and intercostal muscles and the muscles. सो या ठिकाणी तुम्हाला हे जे रिपकेजेस आहेत त्यांना जॉईन करणारे जे एक छोटेसे मसल, असे छोटे म्हणजे थोडे पातळ मसल वगैरे असतात, जास्त जाड नसतात, थिक नसतात. सो ते जे मसल्स आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत इंटरकोस्टल मसल्स. हे जे तुम्हाला आतमध्ये लंग्स पाहायला मिळते, हे लंग्स, त्याच्या बाहेर जे रिपकेज आहेत त्याच्यामध्ये रिपकेजेसला जॉईन करणारे, दोन रिपकेजला जॉईन करणारे वगैरे एक छोटेसा मसलचा लेअर असतो, त्याला आपण म्हणणार आहोत इंटरकोस्टल मसल्स. सो इन्स्पिरेशन. ड्युरिंग इन्स्पिरेशन एअर आपल्या बॉडीच्या आतमध्ये येणार आहे, लंग्समध्ये येणार आहे. इट ऑकर्स ड्यू टू प्रेशर ग्रेडियंट. ऑब्व्हियसली बाहेर एअर जास्त आहे म्हणजे बाहेर प्रेशर जास्त आहे. आपल्या बॉडीमध्ये सपोज आपण जेव्हा इन्स्पायर करतो तेव्हा प्रेशर आपल्या बॉडीमध्ये कमी आहे बाहेरच्या पेक्षा, कारण बाहेर खूप जास्त एअर आहे, आपल्या बॉडीमध्ये कमी एअर आहे. ओके, सो जे आपण इन्स्पायर का करू शकतोय? कारण बाहेरून एअर नेहमी हायर टू लोअर प्रेशर मूव्ह करते, हे तर मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना. सो एअर कुठे जाईल? बाहेरून आपल्या लंग्समध्ये जाईल, कारण बाहेर जास्तच प्रेशर आहे, आतमध्ये कमी प्रेशर आहे. सो दॅट्स वाय एअर बाहेरून आपल्या बॉडीमध्ये किंवा लंग्समध्ये जाते. आता बॉडीमध्ये लंग्समध्ये एअर गेल्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे? आपलं जे स्टर्नम आहे, रिपकेज आहे, तर ते असं फॉरवर्ड मूव्ह होणार आहे. त्यासोबतच आपलं डायफ्राम फ्लॅट होणार आहे, इंटरकोस्टल मसल्स पण कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत, आणि अर्थात जे एअर आहे तर ते थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये गेल्यामुळे थोरॅसिक कॅव्हिटीमधलं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि जे प्रेशर आहे थोरॅक्सवरचं, लंगवरचं, तर ते या ठिकाणी डिक्रीज होणार आहे. ओके, आता हे जे डिक्रीज झालेलं प्रेशर आहे, म्हणजे पहिल्यांदा तर बाहेरून एअर आतमध्ये आली, आतमधल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. हे तुम्ही बॉयल्स लॉ पाहिला असेल केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये, थर्मोडायनॅमिक्समध्ये, येस थर्मोमध्येच आहे, कुठेतरी आहे. सो हे जे आहे तर ते बाहेरून जेव्हा एअर आतमध्ये येते, प्रेशर बाहेरचं जास्त आहे, एअर आतमध्ये आली, एअर आल्यानंतर बॉडीच्या आतमध्ये व्हॉल्यूम काय होईल? अर्थात इन्क्रीज होईल. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे प्रेशर काय झालं? आता डिक्रीज झालं, कारण दोन्ही इन्व्हर्सली प्रपोर्शन आहेत. आता प्रेशर बॉडीच्या आतमधलं जे आहे तर ते हळूहळू डिक्रीज होणार आहे, जसं जसं ही हवा पुन्हा आपण एक्सेल करू. ओके, आता आपण हवा एक्सेल कधी करू शकतो? जेव्हा आतमधलं प्रेशर मोठं असेल आणि ते कमी, म्हणजे आतमधलं प्रेशर जास्त असेल आणि ते आता कमी कमी होते. सो प्रेशर कमी कमी होण्याबरोबरच हवा जी आहे तर ती बॉडीमधून बाहेर एक्सेल केली जाते. ओके, कारण आता आपल्या बॉडीमधलं प्रेशर हे बाहेरच्या सराउंडिंगपेक्षा जास्त आहे. ओके, आणि मग ते नॉर्मलाइज करण्यासाठी आपली बॉडी काय करते?
प्रेशर कमी कमी करत जाते आणि प्रेशर कमी करण्यासोबतच जी हवा आहे किंवा जे कार्बन डायऑक्साईड आहे, जे पण अनवॉन्टेड एअर आहे आपल्या बॉडीमध्ये, तर ती बाहेर फेकली जाते. ओके. सो अशा पद्धतीने इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन सायमल्टेनियसली होत असतं, म्हणजे एका मागोमाग एक होत असतं. ड्युरिंग एक्सपिरेशन द थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट होतं आणि एअर आता एक्सेल होणार आहे. डायफ्राम रिलॅक्स होतं, खाली गेले होते ते आता वरती येऊन बसतात, वरती पुश होतात आणि त्याच्या डोम शेपमध्ये येतात. इंटरकोस्टल मसल्स पण रिलॅक्स होतात. केस पण जे फॉरवर्ड आलं होतं ते आता मागे जाणार आहे, इनवर्ड जाणार आहे आणि खाली जाणार आहे. दिस कॉजेस डिक्रीज इन द थोरॅसिक व्हॉल्यूम, अर्थात एअर बाहेर गेली तर व्हॉल्यूम काय होईल, आतमधलं कमी होईल. ओके. सो याच्यामुळे काय होणार आहे, थोरॅसिक व्हॉल्यूम कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे थोरॅक्समधलं प्रेशर इन्क्रीज होणार आहे. पण लंग्समधलं प्रेशर या ठिकाणी इन्क्रीज होत नाहीये. लंग्समधलं प्रेशर जे आहे तर ते पुन्हा एकदा कमी होणार आहे पूर्ण हवा बाहेर गेल्यानंतर. आणि पूर्ण हवा बाहेर गेल्यानंतर, पूर्ण एक्सप्रेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा लंग्समधलं प्रेशर कमी होणार आहे. बाहेरून हवा पुन्हा आतमध्ये येईल, पुन्हा लंग्समध्ये प्रेशर वाढत जाईल, परत व्हॉल्यूम वाढलं की परत प्रेशर कमी होणार आहे, त्यासोबतच हवा बाहेर जाणार आहे. प्रेशर कमी झालं की पुन्हा एकदा बाहेरच्या हवा आतमध्ये येणार आहे. सो त्याच्यामुळे आपण इन्हेलेशन आणि एक्झलेशन करू शकतो. ओके. सो एअर फ्रॉम द लंग्स रशेस आउट अँड दिस इज एक्सपिरेशन. एक्सपिरेशनमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने बॉडीमध्ये मुवमेंट होते. नेक्स्ट आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट दी एल्व्हिओलर लेवल. ओके. आता हे तर झालं की आपण बाहेरून कसं आतमध्ये एअर घेतो आणि आतून आपण एअर कशी बाहेर सोडणार आहोत, हे झालं, हे एक्सटर्नली झालं. सो व्हॉट अबाउट इंटरनली. इंटरनली म्हणजे काय, आपण अल्व्हिओलाय वगैरे पाहिलेलं आहे. तर मग बेसिकली हे जे अल्व्हिओलाय आहे तर ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने गॅसेस एक्सचेंज होणार आहे. कारण आपण मगाशी काय पाहिलं की अल्व्हिओलाय हे काय आहे, साईट ऑफ गॅसेस एक्सचेंज. ओके. So, an alveolus consists a layer of simple squamous epithelium resting on the basement membrane. It is intimately associated with a dense network of capillaries. याच्यामध्ये खूप सारे कॅपिलरीज आहेत, असायला पाहिजेत, कारण ते गॅशियस साईट आहे, त्याच्यामुळे ते काय असलं पाहिजे, इट शुड बी हायली वॅस्क्युलरेटेड. ओके. नेक्स्ट आहे द कॅपिलरी वॉल्स इज ऑल्सो मेड अप ऑफ सिम्पल स्क्वामस एपिथेलियम रेस्टिंग ऑन दी थिन बेसमेंट मेम्ब्रेन. आणि याचं थिकनेस खूप कमी असलं पाहिजे. इट शुड बी थिन, कारण आपल्याला या ठिकाणी गॅसेस एक्सचेंज करायचं आहे, त्याच्यामुळे ते थिन असलं पाहिजे, बट त्याचा सरफेस एरिया जास्त असला पाहिजे. सो टुगेदर दे मेक अप द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन थ्रू विच दी गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन दी एल्व्हिओलर एअर अँड दी ब्लड. सो एल्व्हिओलर एअरमध्ये आणि ब्लडमध्ये, कारण एल्व्हिओलमधून जे एअर बाहेर फेकली जाईल, जो ऑक्सिजन बाहेर फेकला जाईल, तर तो जाणार आहे ब्लडमध्ये. आणि ब्लडमधून जे काही आणलं असेल तर ते जाणार आहे पुन्हा लंग्समध्ये. ओके. कार्बन डायऑक्साईड वगैरे. सो डिफ्युजन ऑफ गॅसेस विल टेक प्लेस फ्रॉम हायर पार्शियल प्रेशर टू दी लोअर पार्शियल प्रेशर. सो बेसिकली या ठिकाणी इक्विलिब्रियम जो आहे तर तो साधला जातो या ठिकाणी, जोपर्यंत इक्विलिब्रियमवरती येत नाही तोपर्यंत हे चालू असतं गॅसेस एक्सचेंज. So the partial pressure of the carbon dioxide of blood entering the pulmonary capillaries is about 45 mmHg, while partial pressure of carbon dioxide in the alveolar air is 14 mmHg. Okay. सो बेसिकली ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साईड अर्थात जास्त आहे, त्याच्यामुळेच तो बाहेर फेकायचा ना, आपल्याला बॉडीमधून बाहेर टाकायचा आहे. सो ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त आहे, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर ब्लडमध्ये जास्त आहे, तर ते कुठे येईल, आता लंग्समध्ये येईल. ओके. आणि लंग्समधून ते कुठे जाणार आहे, आपल्या अल्व्हिओलायमध्ये येईल, अल्व्हिओलायमधून कुठे जाणार आहे, लंग्समध्ये, लंग्समधून बाहेर जाणार आहे. ओके. पण हेच जर आपण अल्व्हिओलायमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर पाहिलं तर ते कमी आहे ॲज कम्पेअर टू सेल्स. असं का आहे, सेल किंवा ब्लड, कारण ब्लडमधून जिथे हे तर मान्य आहे की हायर प्रेशर लोअर प्रेशर ट्रॅव्हल करणार आहे. मग जर ब्लडमध्ये जास्त कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर असेल तरच ते कमी प्रेशर असणाऱ्या अल्व्हिओलायकडे ट्रॅव्हल होईल. म्हणून या ठिकाणी अल्व्हिओलायमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर कमी आहे, बट ब्लडमध्ये जास्त आहे. सो ड्यू टू दिस डिफरन्स कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज होतो कॅपिलरीज पासून अल्व्हिओलायपर्यंत. नेक्स्ट आहे सिमिलर. सो आता इथून काय होणार आहे, जे कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईडचं जे प्रेशर आहे तर ते ब्लड सेल्समध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू दी एल्व्हिओलाय. त्याच्यामुळे जे कार्बन डायऑक्साईड आहे तर ते ऑब्व्हियसली जास्त कडून कमी प्रेशरकडे, म्हणजेच इथून इकडे पास होणार आहे. ओके. म्हणजे ब्लड सेल्समधून जाणार आहे कुठे, एल्व्हिओलायकडे, जेणेकरून ते एल्व्हिओलायमधून बाहेर जावं. ओके. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे ऑक्सिजन. आता ऑक्सिजन कुठे गेलं पाहिजे, ब्लड सेल्सकडे गेलं पाहिजे. सो ऑक्सिजनचं जे प्रेशर असणार आहे तर ते कुठे जास्त असायला पाहिजे, मग आता इथे अल्व्हिओलायमध्ये जास्त असायला पाहिजे, कारण ते जास्त कडून कमीकडे नेहमी जाणार आहे ना प्रेशर, किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन जे पण असेल ते. सो त्याच्यामुळे अल्व्हिओलायमध्ये जे प्रेशर आहे ते जास्त असायला पाहिजे, जेणेकरून ते ब्लडमध्ये जाईल. सो हवेवर पार्शियल प्रेशर ऑफ ब्लड इन दी कॅपिलरीज इज 40 mmHg, म्हणजे कॅपिलरीजमध्ये फक्त 40 mmHg एवढंच प्रेशर आहे. आणि अल्व्हिओलर ब्लडमध्ये 104 mmHg आहे, म्हणजे या ठिकाणी अल्व्हिओलायमध्ये जास्त प्रेशर आहे, जेणेकरून अल्व्हिओलायमधून ऑक्सिजन जो आहे तर तो कॅपिलरीजमध्ये जावा. ओके. सो आणि या ठिकाणी डिफ्युजन मेम्ब्रेन्स आहेत फॉर द डिफ्युजन ऑफ गॅसेस. आफ्टर दॅट इथून आहे की ब्लड गोज टू पल्मनरी वेन, तर इथून ब्लड असं जाणार आहे. आणि जे लालवालं आहे तर ते ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे ब्ल्यूवालं आहे तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे की पल्मनरी आर्टरीपासून आलेलं आहे. ओके. सो
आफ्टर दॅट नेक्स्ट pulmonary volumes and the capacities. Okay, so first of all या ठिकाणी आहे tidal volume. इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल ब्रिथिंग. आपण जेव्हा नॉर्मल ब्रिथिंग करतो, आपण कुठलीही एक्सरसाइज नाही करत आहोत, आपण रनिंग नाही करत आहोत, आपण मेडिटेशन नाही करत आहोत, आपण जस्ट जेव्हा सिम्पल नॉर्मल ब्रिथिंग करत असतो, तर त्याला आपण म्हणणार आहोत, तेव्हा जे आपण एअरचं व्हॉल्यूम आपल्या बॉडीमध्ये इनहेल करणार आहोत त्याला आपण म्हणणार आहोत टायडल व्हॉल्यूम. ओके, सो एक तर इनहेल करणं किंवा एक्सेल करणं, जे आपण इनहेल करू तर ते आपण एक्सेल करणार आहोत. सो या ठिकाणी त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असणार आहे 500 ml. एवढा व्हॉल्यूम ऑफ एअर आपण इनहेल किंवा एक्सेल करतो टायडल व्हॉल्यूममध्ये, नॉर्मल एक्सपिरेशन किंवा नॉर्मल इन्स्पिरेशनमध्ये. नेक्स्ट आहे इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, सो IRV. सो द मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ एअर और द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग फोर्स ब्रिदिंग इन ॲडिशन टू टायडल व्हॉल्यूम, त्याला आपण म्हणणार आहोत इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजेच काय की आपण फोर्सफुल रेस्पिरेशन करतोय, म्हणजे फोर्सफुली आपण अशी खूप जास्त हवा आपण आतमध्ये घेतोय. सो जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो किंवा जेव्हा आपण कुठलेही प्राणायाम वगैरे मेडिटेशन करतो, तर तेव्हा जे आपण हवा घेतो आतमध्ये तर ती खूप जास्त घेतो. सो दॅट इज फोर्स्ड रेस्पिरेशन किंवा इन्स्पिरेशन. ओके, सो तेव्हा जे आपण हवा आतमध्ये घेणार आहोत आपल्या बॉडीमध्ये, तर ते काय असणार आहे, टायडल व्हॉल्यूम तर आहेच आहे, त्यासोबतच आपण एक्स्ट्रा पण एअर इन्स्पायर करतोय. सो त्याला ती जी एअर असणार आहे त्याचं व्हॉल्यूम अराउंड 2000 to 3000 ml इतकं असतं, त्याला आपण म्हणणार आहोत इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. सिमिलरली आता हे जे आपण इन्स्पायर केलं फोर्सफुली, ऑब्व्हियसली आपण फोर्सफुली इन्स्पायर केल्यानंतर फोर्सफुली एक्सपायर पण करणार. सो फोर्सफुली जेव्हा आपण एक्सपायर करू आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन, तर तेव्हा जे पण अमाऊंट ऑफ किंवा व्हॅल्यूम ऑफ एअर जे आहे ते एक्सपायर होणार आहे, आपल्या बॉडीमधून बाहेर जाणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज द एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याची व्हॅल्यू असणार आहे अराउंड 1000 to 1100 ml. ओके, नेक्स्ट आहे डेड स्पेस. सो द व्हॉल्यूम ऑफ द एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक फ्रॉम नोज टू द टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. आता हे सगळं गॅसेस एक्सचेंज कुठे होत आहे, अल्व्हिओलायमध्ये होत आहे, पण आपल्या नोजपासून ते आपल्या टर्मिनल ब्रॉन्क्युल्सपर्यंतचा जो डिस्टन्स आहे किंवा जो गॅप आहे, या ठिकाणी पण काहीतरी एअर असेल ना, की जी ना एक्सपिरेशनमध्ये येते, ना इन्स्पिरेशनमध्ये येते, ना एक्सचेंजेसमध्ये येते, ती फक्त अशीच एअर आहे, कारण तो व्हॅक्यूम आहे आणि व्हॅक्यूममध्ये कुठेतरी एअर असणारच आहे. ओके, म्हणजे एक हॉलो स्पेस आहे ना, सो हॉलो स्पेसमध्ये थोडीफार तर एअर राहीलच. सो ती जर आपण एअरचं व्हॉल्यूम काउंट केलं की फ्रॉम नोजपासून ते टर्मिनल ब्रॉन्क्युल्सपर्यंत अशी किती एअर आहे की जे ना इन्स्पिरेशनमध्ये आहे ना एक्सपिरेशनमध्ये आहे, सो ते असणार आहे 150 ml एवढी अमाऊंट किंवा एवढं व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम. सो द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स आफ्टर द डेड स्पेस इवन आफ्टर मॅक्सिमम एक्सपिरेशन दॅट इज 1100 to 1200 ml. आपण जरी फोर्सफुली एक्सपायर केलं तरी असं नाही होत की आपल्या बॉडीमध्ये सगळीच हवा निघून जाते किंवा सगळंच एअर आपल्या बॉडीमध्ये निघून जाणार आहे, असं नाही होत. ओके, सो जरी आपण फोर्सफुल एक्सपिरेशन केलं तरीही आपल्या बॉडीमध्ये काही प्रमाणामध्ये जे एअर व्हॉल्यूम आहे तर ते राहतं आणि ती असणार आहे अराउंड 1100 to 1200 पर्यंत. सो हे तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत विथ त्यांची नावं आणि ते काय आहे नेमकं तर ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघणार आहोत लंग कॅपॅसिटीज, टोटल लंग कॅपॅसिटी. So the maximum amount of air that the lung can hold after a maximum forceful inspiration. म्हणजेच काय, तुम्ही फोर्सफुल इन्स्पायर केलं, कुठली पण एअर तुम्ही फोर्सफुल इन्स्पायर केली की तुमची बॉडी कितीपर्यंत एअर इन्स्पायर करू शकते आणि बॉडी होल्ड करू शकते. ओके, मॅक्सिमम टाईमपर्यंत बॉडी किती अमाऊंट ऑफ एअर, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एअर किती होल्ड करू शकते, याला आपण म्हणणार आहोत टोटल लंग कॅपॅसिटी. तुम्ही बऱ्याचदा कोरोनामध्ये अशी एक्सरसाइज आली होती की आपण जेव्हा इन्स्पायर करतो एअर तेव्हा आपण जास्तीत जास्त किती वेळापर्यंत ते इन्स्पायर करून ठेवू शकतो, म्हणजे किती वेळापर्यंत ती आपण एअर होल्ड करून ठेवू शकतो आपल्या लंग्समध्ये, याच्यावरून आपण आपल्या लंग्सची कॅपॅसिटी पण फाइंड आउट करू शकतो. साधारणतः काहीतरी 30 to 45 सेकंड्सपर्यंत ते ठेवायचं होतं की म्हणजे तुमचं लंग निरोगी आहे हे पाहण्यासाठी. ओके, सो बेसिकली आपण जितका वेळ ठेवू शकतो, काही लोक 1 मिनिट ठेवू शकतात, काही मिनिटं 2 मिनिटं, काही लोक 2 मिनिटं ठेवू शकतात. सो बेसिकली जितका जास्त वेळ आपण ती एअर होल्ड करून ठेवू शकत असो तितकं आपल्या लंगची कॅपॅसिटी चांगली आहे किंवा तितकं आपले लंग ॲक्टिव्ह आहे, निरोगी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, बट आयडियली अराउंड 45 सेकंड्स की 30 सेकंड्स असं काहीतरी त्याचा टायमिंग आहे. नेक्स्ट आहे वायटल कॅपॅसिटी. सो द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीदेड आउट आफ्टर अ मॅक्सिमम इन्स्पिरेशन. मॅक्सिमम इन्स्पिरेशन केलं त्याच्यानंतरचे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एअर तुम्ही बॉडीच्या बाहेर ब्रीद आउट करणार आहात आफ्टर अ मॅक्सिमम इन्स्पिरेशन केल्यानंतर. हां, सो इट इज दिस सम टोटल ऑफ टायडल व्हॉल्यूम. इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम पण असणार आहे कारण तुम्ही मॅक्सिमम इन्स्पिरेशन केलेलं आहे. एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम पण आहे कारण तुम्ही फोर्सफुली एक्सपायर करणार आहात. सो बेसिकली या तिघांचं सम जे असणार आहे तर ते असणार आहे वायटल कॅपॅसिटी, की तुम्ही किती एअर जे आहे तर ती इन्स्पायर करू शकता आणि किती फोर्सफुली तुम्ही ती एक्सपायर करू शकता. ओके, तर ह्याची कॅपॅसिटी आहे अराउंड 4100 to 4600 पर्यंत.
नेक्स्ट, इंटरनल रेस्पिरेशन. हे तर झालं की आपण लंग्समधून बघितलं, आपण अल्व्हिओलायमधून रेस्पिरेशन बघितलं, फ्रॉम नेरेस आपण एक्सपिरेशन बघितलं, इन्स्पिरेशन बघितलं. आता इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय, जे आपले सेल्स आहेत, जे आपले ब्लड आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रेस्पिरेशन होतं ते आता आपण बघणार आहोत. So the two main components of the blood involved in the transport of the respiratory gases, that is carbon dioxide, oxygen, and the RBCs and the plasma. Okay. सो ऑब्व्हियसली कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन तर असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काय एक्सपायर करणार आणि काय इन्स्पायर करणार. ओके. आणि त्यासोबतच आपले जे दोन इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत ते म्हणजे आरबीसीस आणि प्लाझ्मा. सो लेट्स सी. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. आता आपल्या बॉडीने जो काही ऑक्सिजन घेतलेला आहे किंवा इनहेल केलेला आहे त्यापैकी 3% आणि 97% असं एक बायफर्गेशन झालेलं आहे. या ठिकाणी ऑफ टोटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेड ओनली 3% इज ट्रान्सपोर्टेड इन द डिझॉल्व स्टेट बाय द प्लाझ्मा. सो फक्त प्लाझ्मामध्ये 3%च जे ऑक्सिजन आहे तर तो जातो आणि तो ट्रान्सपोर्ट केला जातो. पण 97% जो आहे तर त्याचं हिमोग्लोबिनमध्ये म्हणजे हिमोग्लोबिनसोबत तो बाउंड होतो. हिमोग्लोबिन कुठे आहेत, आरबीसीसवरती आहेत. सो आरबीसीसमध्ये जे काही हिमोग्लोबिन आहेत तर ते ऑक्सिजनसोबत बाइंड होतात 97% ऑफ ऑक्सिजनसोबत. ओके. आणि हिमोग्लोबिन काय आहेत, रेस्पिरेटरी कॅरियर्स आहेत. त्याच्याकडे ते दे आर ऑक्सिजन लवर. ओके. सो त्यांना खूप जास्त त्यांच्याकडे खूप जास्त ॲफिनिटी आहे ऑक्सिजनसाठीची. सो ते ऑक्सिजनसोबत कंबाईन होतात. आता हे जेव्हा हिमोग्लोबिन आहे ऑक्सिजनसोबत कंबाईन होईल तेव्हा या ठिकाणी काय तयार करतं, ऑक्सी हिमोग्लोबिन. आणि एका हिमोग्लोबिनला ऑक्सिजनचे 4 O2 जे आहेत ते अटॅच करतात. 4 O2 का, कारण एका हिमोग्लोबिनच्या मॉलिक्यूलमध्ये 4 आयरनचे मॉलिक्युल्स असतात. एफ इज वॉट, आयरन. ओके. आणि हिमोग्लोबिन कशापासून बनलेलं आहे, हिम इज फॉर आयरन, ग्लोबिन इज फॉर प्रोटीन. ओके. सो या ठिकाणी हिमोग्लोबिन इज मेड अप ऑफ आयरन आणि दॅट्स वाय एका हिमोग्लोबिनमध्ये 4 आयरन मॉलिक्युल्स आहेत आणि एक आयरन मॉलिक्यूल एका ऑक्सिजनला अशा पद्धतीने या ठिकाणी 4 O2 जे आहेत तर ते अटॅच होतात. ओके. आणि ते काय फॉर्म करतात, ऑक्सी हिमोग्लोबिन. आता हे जे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे तर ते लंग्सपासून टिश्यूजकडे पाठवले जातात. ऑब्व्हियसली टिश्यूजकडे गेले पाहिजेत कारण ऑक्सिजनची गरज कोणाला आहे, टिश्यूजला आहे. आणि कोणासाठी कोणी घेतलेला आहे ऑक्सिजन, लंग्समधून आलेला आहे किंवा अल्व्हिओलामधून आलेला आहे. ओके. सो आता हे जे आहे तर ते जेव्हा टिश्यूजमध्ये जाईल ऑक्सिजन किंवा ऑक्सी हिमोग्लोबिन जेव्हा टिश्यूजमध्ये जाईल तर टिश्यूमध्ये गेल्यानंतर त्याचं जे डिसोसिएशन आहे तर ते होतं. म्हणजेच काय, टिश्यूमध्ये गेल्यानंतर ते डिसोसिएट होतं आणि तिथून आपला ऑक्सिजन जो आहे, फक्त ऑक्सिजन गेला पाहिजे ना. हिमोग्लोबिन टिश्यूला हिमोग्लोबिनची गरज नाही आहे, टिश्यूला कोणाची गरज आहे, ऑक्सिजनची. आणि हिमोग्लोबिन इज जस्ट कॅरियर. ते फक्त ऑक्सिजन जे आहे तर ते अल्व्हिओलामधून पकडणार आहे आणि टिश्यूपर्यंत आणण्याचं काम करणार आहे. सो टिश्यूमध्ये गेल्यानंतर हा हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन डिसोसिएट होतो आणि टिश्यूला फक्त ऑक्सिजन मिळतं आणि हिमोग्लोबिन इज नॉट निडेड फॉर द टिश्यू. मग हे रिटर्न ब्लडमध्ये फिरत राहतात. ओके. सो हावेवर द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ Hb with O2 depends upon the O2 tension, that is partial pressure of oxygen. ओके. किती प्रमाणामध्ये सॅच्युरेशन होऊ शकतं हिमोग्लोबिनचं ऑक्सिजन सोबत हे डिपेंड करते की ऑक्सिजनचे किती पार्शियल प्रेशर आहे. सो मॅक्सिमम सॅच्युरेशन 95-97% पर्यंत आहे अल्व्हिओलायमध्ये. saturation means like bonding. Okay. Degree of saturation decreases with the drop in partial pressure of oxygen. जर पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन डिक्रीज झालं तर या ठिकाणी बॉन्डिंग पण किंवा सॅच्युरेशन पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे आणि त्याच्यामुळे एबी आपलं जे हे आहे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे त्याचे डिसोसिएशन सुरू होणार आहे. At 30 mmHg of partial pressure of oxygen, only 50% saturation can be maintained. आणि जर हे प्रेशर फक्त 30 mmHg असेल, पार्शियल प्रेशर कोणाचं ऑक्सिजनचं, तर ते फक्त 30%च म्हणजे 50% सॅच्युरेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं की 50%च फक्त जे हिमोग्लोबिन आहे तर ते ऑक्सिजनसोबत 50% बाइंड झालेले आहेत. द रिलेशन बिटवीन दी ऑक्सीहिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन इज कॉल्ड एज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. सो ऑक्सीहिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन टेन्शन यांच्यामधलं जे पण रिलेशन आहे त्याला आपण म्हणणार आहोत ते म्हणजे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. दिस ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज अ सिग्मॉइड कर्व. हे कसं आहे, सिग्मॉइड आहे. सिग्मॉइड म्हणजे असं एस शेपमध्ये आहे. हा एक लाईक एस शेप आहे. सो याला आपण म्हणतो की हा सिग्मॉइड कर्व आहे. ओके. सो हा काय होतो, इट शिफ्ट्स राईट टुवर्ड्स द राईट ड्यू टू इन्क्रीज इन द H+ कॉन्सन्ट्रेशन. H+ वाढणार आहे याचा अर्थ काय होते, ॲसिडिटी कंडिशन वाढत आहे. म्हणजेच काय, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड वाढते, टेम्परेचर वाढत आहे. DPG म्हणजे 2,3 डायफॉस्फोग्लायसरेटचं अमाऊंट इन्क्रीज होणार आहे. आरबीसीज फॉर्म होण्याचं अमाऊंट इन्क्रीज होणार आहे. इट लोअर्स द ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन आणि ऑक्सिजनची ॲफिनिटी कमी करणार आहे जेव्हा हे कर्व कुठे जाईल, राईटकडे. म्हणजे इकडे इकडे होतं, इकडे शिफ्ट झालं, इकडे शिफ्ट झालं. ओके. सो हा जो आहे हा मेन कर्व आहे. हा जो मिडल पाहायला मिळते तो मेन. आता इकडे शिफ्ट झाला तर राईटकडे शिफ्ट झाला आणि हाच कर्व जर इकडे शिफ्ट झाला तर हा लेफ्टकडे शिफ्ट झाला. ओके. आता राईटकडे कधी शिफ्ट होतोय, जेव्हा
पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड जास्त असेल म्हणजे याचा अर्थ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन काय असणार, कमी असणार. म्हणजे अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन टुवर्ड्स ऑक्सिजन पण काय असणार आहे, कमी असणार आहे. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, जास्त असणार आहे. टेम्परेचर जास्त असणार आहे. ओके. पण याचे एकदम अपोजिट जर कंडिशन असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, ग्राफ कुठे जाईल किंवा सिग्मॉइड कर्व कुठे जाईल, लेफ्टकडे शिफ्ट होईल जेव्हा पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड लो असेल, एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे काय, पीएच वाढणार आहे, कारण एच प्लस कमी म्हणजे बेसिक कंडिशन आहे, पीएच इन्क्रीज होईल. त्यासोबतच जे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे ते इन्क्रीज होईल. अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन टुवर्ड्स ऑक्सिजन इन्क्रीज होईल. ओके. सो ते सगळं अपोजिट होणार आहे जेव्हा ते लेफ्टकडे शिफ्ट होईल तेव्हा. आता राईटकडे शिफ्ट होणं हे काय आहे, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ओके. पण नेक्स्ट आहे बोअर इफेक्ट, तो आधी आपण बघूया. बोअर इफेक्ट इट इज अ शिफ्ट ऑफ ऑक्सीहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू चेंज इन द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, जो की आता आपण पाहिलं बोर्स इफेक्ट. नेक्स्ट आहे ते म्हणजे हेल्डेन इफेक्ट. आता हेल्डेनने काय सांगितलं, एकदम याच्या अपोजिटमध्ये. ओके. याच्या अपोजिट काय सांगितलं आहे की तो ग्राफ किंवा तो कर्व कुठे जाणार, लेफ्टकडे. राईटकडे जाणार हे कोणी सांगितलं, बोरने सांगितलं. लेफ्टकडे जाणार हे कोणी सांगितलं, हेल्डेनने सांगितलं. हेल्डेन काय म्हणाला की ऑक्सीहिमोग्लोबिन functions as an acid, it decreases pH of the blood, and due to increase in the number of H plus ion, HCO3 minus changes into the H2O and carbon dioxide. Okay. So, in the alveoli where partial pressure of oxygen is high and partial pressure of carbon dioxide is low, oxygen binds with hemoglobin. But in tissue where partial pressure of oxygen is low and partial pressure of carbon dioxide is high, hemoglobin does not hold as much oxygen and it releases oxygen for diffuse into the cell. इसका मतलब क्या होता है. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण इथे छानसे सेल्स ड्रॉ करूया. हा आहे आपला एक सेल. ओके. हा आपला सेल आहे. सेलला ऑक्सिजन पाहिजे. ओके. सेल वॉन्ट्स ऑक्सिजन, सेल नीड्स ऑक्सिजन. आणि इथे आहेत आपले अल्व्हिओलाय. सो बेसिकली जेव्हा सेलला ऑक्सिजन पाहिजे असेल तेव्हा पार्शियल प्रेशर जे आहे ऑक्सिजनचं, तर ते सेलमध्ये काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे की जास्त असलं पाहिजे. बघा, जे जे आपलं ऑक्सिजन आहे ते कुठून कुठे ट्रॅव्हल करतं, हायर टू लोअर प्रेशर, पार्शियल प्रेशरकडे. आता जर आपल्या सेलला ऑक्सिजनची गरज आहे तर सेलचं पार्शियल प्रेशर कसं असलं पाहिजे, हाय असलं पाहिजे की लो असलं पाहिजे. सिम्पल लॉजिक आहे की जे आपलं सेल आहे त्याचं पार्शियल प्रेशर कसं असलं पाहिजे, लो असलं पाहिजे. तरच जी एअर आहे तर ती अल्व्हिओलामधून कुठे येईल, सेलकडे येईल. सो याचा अर्थ इकडे जे आपलं पार्शियल प्रेशर आहे, इकडे जे आपलं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, हे काय झालं, हां, इकडे जे आपलं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे तर ते असं का होतं, एवढं मोठं काय ते, नो 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 नो, अच्छा मी झूम केलं त्याच्यामुळे मोठं येते. ओके. नाईस. सो इकडे जे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे ते कसं असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. पीपी लिहितात, बरं मी जाऊ, ठीक आहे, पीपी. आणि इकडे जे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे तर ते जास्त असलं पाहिजे. त्याच्यामुळेच काय होईल, जे ऑक्सिजन आहे तर ते कुठून कुठे येईल, अल्व्हिओलायपासून कुठे येईल, सेलकडे येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईडला कुठे काढायचं, आपल्याला सेलमध्ये ठेवायचं की सेलच्या बाहेर काढायचं, ऑब्व्हियसली सेलच्या बाहेर काढायचं आहे. आणि प्रेशर कुठून कुठे ट्रॅव्हल होतं, हायर टू लोअरकडे. मग या ठिकाणी पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि या ठिकाणी काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर कमी असणार आहे, जेणेकरून जे कार्बन डायऑक्साईड आहे तर ते हाय टू लो म्हणजे अल्व्हिओलाकडे जावं. ओके. सो हेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, इतनी सा हो गया डायग्राम. सो नेक्स्ट इज व्हॉट, ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता आपण कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्ट बघणार आहोत. कार्बन डायऑक्साईड इज रेडियली सॉल्युबल इन वॉटर. हे ऑक्सिजनपेक्षा जास्त रेडियली सॉल्युबल असतं हा इन ब्लड. आणि इज ट्रान्सपोर्टेड बाय आरबीसीज इन प्लाझ्मा इन 3 डिफरंट फॉर्म्स. ऑक्सिजन फक्त 2 फॉर्म्समध्ये होतं, एक तर डिझॉल्व्ह होणार प्लाझ्मामध्ये, ते पण 3%, आणि 97% तर हिमोग्लोबिनसोबत बाइंड होऊन ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करत होतं. पण आता जे कार्बन डायऑक्साईड आहे ते आपण पाहूया. 7% जे आहे तर ते प्लाझ्मामध्ये ॲज अ सोल्युशन फॉर्म आपल्याला बघायला मिळतं. 7%. हे तुम्हाला नंबर्स किंवा जे पर्सेंटेजेस वगैरे आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे, मेमोराईज करायचं आहे, कारण हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके. सो जे 7% आहे तर ते प्लाझ्मामध्ये ॲज अ सोल्युशन फॉर्ममध्ये मिळणार आहे. आणि ओके, डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये मिळणार आहे. आणि हे जेव्हा डिझॉल्व्ह होणार आहे कशामध्ये, प्लाझ्मामध्ये. प्लाझ्मामध्ये काय आहे, मोस्टली वॉटर लाईक सबस्टन्स किंवा वॉटर आहे. सो त्याच्यामुळे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर मर्ज होऊन इथे तयार होणार आहे कार्बोनिक ॲसिड H3CO3. ओके. सो जेव्हा प्लाझ्मा आणि कार्बन डायऑक्साईड मर्ज होतं 7% तर तेव्हा या ठिकाणी काय तयार होणार आहे, कार्बोनिक ॲसिड. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ॲज अ रिॲक्शन, कारण हे नोट्समध्ये वगैरे, नोट्स लिहा किंवा शॉर्ट नोट लिहा, एक्सप्लेन करा वगैरे माहिती येऊ शकतं. नेक्स्ट आहे बायकार्बोनेट आयन. सो 70% जे आहे त्यात इथे इन्व्हेस्ट होणार आहे कार्बन डायऑक्साईड. नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज बाय द टिश्यू सेल्स, डिफ्यूज इन दी प्लाझ्मा अँड देन इन टू दी आरबीसीज. ओके. सो आरबीसीजमध्ये कार्बन डायऑक्साईड काय होणार आहे, बाइंड होणार आहे विथ वॉटर इन द प्रेझन्स ऑफ झिंक.
कोणाच्या प्रेझेन्समध्ये झिंक. सो या ठिकाणी झिंक इज वॉज व्हॉट इट्स ॲक्टिंग ॲज अ कॅटलिस्ट. ओके. सो कार्बन डायऑक्साईड जो आहे आरबीसीज मध्ये तर तो पाण्यासोबत कंबाईन होणार आहे इन द प्रेझन्स ऑफ झिंक्स कंटेनिंग एन्झाईम. झिंक कंटेनिंग एन्झाईम जे आहे म्हणजे झिंक कंटेनिंग एन्झाईम या ठिकाणी कॅटलिस्टच्या फॉर्ममध्ये काम करणार आहे. आणि ते काय आहे कार्बोनिक एनहायड्रेस. ओके. टू फॉर्म दी कार्बोनिक ऍसिड. सो बेसिकली या ठिकाणी जे आपलं कार्बन डायऑक्साईड आहे, जर मला या ठिकाणी रिॲक्शन लिहायची असेल तर मी इथे कशी लिहू शकते, कशी लिहू शकते, याला काय आहे का? हां. सो या ठिकाणी माझं जे कार्बन डायऑक्साईड आहे तर कार्बन डायऑक्साईडमध्ये जेव्हा हे जे बायकार्बोनेट आयन्स आहेत तर कार्बन डायऑक्साईड काय होणार आहे इन द इन द आरबीसी ब्लडसोबत कंबाईन वॉटरसोबत कंबाईन होणार आहे इन द प्रेझन्स ऑफ झिंक कंटेनिंग एन्झाईम्स. आणि त्याचं नाव काय आहे ते म्हणजे कार्बोनिक एनहायड्रेस. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कार्बोनिक एनहायड्रेस. आणि याच्यापासून काय बनणार आहे H2CO3. म्हणजे प्लाझ्मामध्ये पण हेच बनत होतं इन द प्रेझन्स ऑफ वॉटर, बट इथे कुठल्याही कॅटलिस्टची गरज नव्हती. आणि सेम हेच बनणार आहे आरबीसी मध्ये पण वेन इट कंबाईन विथ वॉटर इन द प्रेझन्स ऑफ झिंक कंटेनिंग एन्झाईम्स, तेव्हा पण या ठिकाणी कार्बोनिक ऍसिडच बनणार आहे. आता हे जे कार्बोनिक एनहायड्रेस आपण यूज केलं ॲज अ एन्झाईमच्या फॉर्ममध्ये, हे आपल्या आरबीसीसमध्ये बघायला मिळतं, पण प्लाझ्मामध्ये बघायला मिळत नाही. आणि त्याच्यामुळेच आपण इथे कुठेही झिंक कंटेनिंग एन्झाईम किंवा CA म्हणजेच कार्बोनिक एनहायड्रेस वगैरे आपण नव्हतं वापरलं. पण या ठिकाणी आपण वापरलं का तर हे फक्त आणि फक्त आरबीसीसमध्ये बघायला मिळतं, हे बाकी प्लाझ्मामध्ये वगैरे बघायला मिळत नाही. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट, द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ॲसिड इनसाइड द आरबीसी इज व्हेरी हाय. का बरं हाय असेल? कारण या ठिकाणी आपण एन्झाईम वापरतोय आणि एन्झाईम काय करतं, ॲज अ कॅटलिस्टच्या फॉर्ममध्ये ॲक्ट करतं आणि रेट ऑफ द रिॲक्शन बूस्ट करायला हेल्प करतं. सो दॅट्स वाय रिॲक्शन जी आरबीसीमध्ये होणार आहे तर ती लवकर होणार आहे ॲज कम्पेअर टू दी प्लाझ्मामध्ये. आणि त्याच्यामुळेच आरबीसीमध्ये 70% ऑफ जे आहेत तर ते कार्बन डायऑक्साईड युटिलाइज केलं जाणार आहे आणि प्लाझ्मामध्ये फक्त 7% होणार आहे. ओके. सो दिस इज द रिझन बिहाइंड दॅट. नेक्स्ट आहे कार्बोनिक ॲसिड बिंग अनस्टेबल ऑलमोस्ट इमिडिएटली डिसोसिएट्स इंटू HCO3 मायनस अँड H प्लस. ह्याने काय केलं, एक H लूज केला. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय होतं, H2CO3 होतं आणि ह्याने काय केलं, हे खूप अनस्टेबल आहे. जे आपलं कार्बनिक ॲसिड तयार झालं ते खूप अनस्टेबल आहे. मग याच्यामधला हा जो एक H आहे तर तो निघून जातो आणि HCO3 मायनसच्या फॉर्ममध्ये हे काय होतं, डिसोसिएट होतं. ओके. इन द प्रेझन्स ऑफ अगेन तेच आपलं जे कार्बोनिक एनहायड्रेस आहे, कारण ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आरबीसीमध्ये. सो इन द प्रेझन्स ऑफ कार्बोनिक एनहायड्रेस लिडिंग टू द अक्युमुलेशन ऑफ लार्ज H3O मायनस इन दी आरबीसीस. आणि त्याच्यामुळे काय होतं, खूप सारे HCO3 मायनसेस तयार होतात आणि ते आरबीसीमध्ये अक्युमुलेट होतात. सो रिॲक्शन पण तुम्हाला इथे बघायला मिळेलच. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ही जी पहिली रिॲक्शन झाली याच्यामधून जे पण कार्बोनिक ॲसिड तयार झालेला आहे दॅट इज हायली अनस्टेबल. ओके. नेक्स्ट आहे इट मूव्स आउट ऑफ द आरबीसी. दिस वुड ब्रिंग अबाउट एनहान्स ऑफ द चार्ज इनसाइड द आरबीसी टू मेंटेन द आयोनिक बॅलन्स. आणि हे जे आहे तर ते ह्याच्यामधून आरबीसीमधून बाहेर येतं का तर आपल्याला अल्टिमेटली चार्ज बॅलन्स करायचा आहे आणि टू मेंटेन हा जो आयोनिक बॅलन्स झालेला आहे आरबीसीमध्ये आणि प्लाझ्मामध्ये, कारण प्लाझ्मामध्ये CN असल्यामुळे हे परत कन्वर्ट नाही झाले. ओके. सो CL जे आहे ते डिफ्यूज होतं कशामध्ये, आरबीसीजमध्ये. आणि दिस मुवमेंट ऑफ आयन क्लोराईड आयन इज कॉल्ड एज क्लोरीन शिफ्ट और हॅमबर्गर फिनॉमिनॉन. याच्यामध्ये काय होणार आहे की हे जे आयोनिक बॅलन्स बिघडलेला आहे या ठिकाणी तर हा मेंटेन करण्याचं काम कोण करणार आहे, क्लोरीन. क्लोरीनचे की काय होतं, आरबीसीजमध्ये डिफ्यूज होणार आहे. ओके. प्लाझ्मामधून आरबीसीजमध्ये जाणार आहे कोण, क्लोरीन. ओके. क्लोरीन काय होतं, बाहेरून सेल्समध्ये किंवा आरबीसीजमध्ये येणार आहे. सो क्लोरीन शिफ्ट झाला ना प्लाझ्मामधून आरबीसीजमध्ये, दॅट्स वाय याला आपण क्लोरीन शिफ्ट किंवा हॅमबर्ग फिनॉमिनॉन असं म्हणतो. HCO3 minus that comes into the plasma joins to Na plus or K plus forming NaHCO3 or KHCO3 to maintain the pH of blood. सो आता हे जे HCO3 मायनस आहे तर ते प्लाझ्मामध्ये येतं, अर्थात आयोनिक बॅलन्स मेंटेन करायचा आहे त्याच्यामुळे. आणि प्लाझ्मामध्ये ऑलरेडी हे सगळे मिनरल्स आहेत, K प्लस आहे, Na प्लस आहे वगैरे. यांच्यासोबत जेव्हा हे बाइंड होतं तेव्हा सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट यांसारखे सबस्टन्सेस तयार करणार आहे. आता H प्लस जे प्रेझेंट आहे या ठिकाणी डिसोसिएट झालेलं हे जे H प्लस आहे तर हे जे H प्लस आहे हे प्रोटीन्स घेतं. प्रोटीन म्हणजे काय, या ठिकाणी आपलं जे ग्लोबिन आहे तर ते घेणार आहे आणि याच्यापासून इथे HHB म्हणजे रिड्यूस हिमोग्लोबिन तयार होणार आहे. ओके. सो हिमोग्लोबिन काय आहे, एक प्रकारचं प्रोटीनच आहे, आयरन प्लस प्रोटीन. सो हा जो H प्लस आहे तर तो हिमोग्लोबिन घेणार आहे, कारण H प्लस पण आरबीसीमध्येच आहे आणि हिमोग्लोबिन पण आरबीसीमध्येच आहे. सो त्याच्यामुळे इथे एक रिड्यूस्ड HB तयार होणार आहे. ॲज यू ऑल नो की जेव्हा कुठलंही एलिमेंट H प्लसला घेणार आहे तेव्हा ते काय होतं, रिडक्शन रिॲक्शन. सो या ठिकाणी रिड्यूस्ड HB आपल्याला बघायला मिळेल. These H plus ion might be expected to be lower blood pH
बट दे आर बफर्ड बाय हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन या ठिकाणी ॲज अ बफर म्हणून ऍक्ट करणार आहे. बफर म्हणजे काय, ड्रास्टिकली जर पीएच मध्ये बदल होणार असेल ड्यू टू ॲडिंग H+, ड्यू टू रिमुव्हिंग OH-, ड्यू टू ॲडिंग वॉटर वगैरे, तर ते प्रिव्हेंट करण्याचं काम करणार आहे हिमोग्लोबिन म्हणजेच बफर सोल्युशन. तुम्ही आय गेस हे पण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये वगैरे 12th मध्ये पाहिलेलं आहे केमिस्ट्रीमध्ये. सो बाय द फॉर्मेशन ऑफ डिऑक्सी हिमोग्लोबिन दॅट इज रिड्युस्ड हिमोग्लोबिन. सो H+मुळे जे काही पीएच मध्ये कमी येणार होतं, कारण H+ ऍड झाल्याच्या अर्थ ते ॲसिडिक झालं, आणि ॲसिडिक झालं म्हणजे पीएच कमी व्हायला पाहिजे होतं, बट असं नाही झालं आणि ब्लडचं पीएच अराउंड 7.2 पर्यंत मेंटेन राहतं. रिझन हेच आहे की त्या ठिकाणी हिमोग्लोबिन जे आहे किंवा HbC आहे ॲज अ बफर म्हणून काम करतं आणि पीएचला वाढू देत नाही, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी रिड्यूस HB तयार होतं. At the level of lungs, in the response to the lower partial pressure of carbon dioxide, partial pressure of carbon dioxide of alveolar air, hydrogen ion, and bicarbonate ion recombine to form carbonic acid, and under the influence of carbonic anhydrase yields carbon dioxide. आता हे जे आपले डिसोसिएट झालेले H+ होते, त्यासोबतच जो अनस्टेबल होता म्हणून डिसोसिएट झालेला जो HCO3- आहे, हे पुन्हा एकदा मर्ज होतात इन द प्रेझन्स ऑफ कार्बोनिक एनहायड्रेस, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड तयार होणार आहे, आणि पुन्हा एकदा इन द प्रेझन्स ऑफ कार्बोनिक ऍसिड या ठिकाणी HCO2+H2O तयार होणार आहे. हे का तयार झालं, कारण आता जे कार्बन डायऑक्साईड आहे ते कुठे गेलेलं आहे, लंग्समध्ये गेलेलं आहे. लंग्समध्ये आल्यानंतर हे पुन्हा एकदा कार्बन डायऑक्साईड मध्ये म्हणजे ही प्रोसेस रिव्हर्स होते आणि कार्बन डायऑक्साईड आपल्याला सेपरेट मिळतं, जे की आपण एक्झलेशन मधून बाहेर काढू शकतो आपल्या बॉडीच्या. ओके, हे जे डायग्राम्स आहे त्याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने सगळं सेलमध्ये जाता येतं. थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तुम्हाला जर तरी पण हवं असेल तर मी एक्सप्लेन करते. या ठिकाणी जर आपण पाहिलं टिश्यूजमधून कार्बन डायऑक्साईड सगळ्यात पहिल्यांदा तर इंटरस्टिशियल फ्लुइडमध्ये येईल, मग ते सेलमध्ये येईल. ओके, आरबीसी मध्ये येईल. आरबीसी मध्ये येताना सगळ्यात पहिल्यांदा वॉटर सोबत रिॲक्ट होईल स्लोली, कारण हा प्लाझ्मा आहे. हा जो पिंक पिंक की कुठला कलर आहे, हा जाऊ पिंक सपोज करूया आपण. हा जो पिंक कलर आहे तर अबोली कलर आहे. अबोली कलरमध्ये जे आहे तर ते प्लाझ्मा आहे, आणि हा जो आहे आरबीसी आहे. ॲज यू ऑल नो की प्लाझ्मामध्ये CA नाहीये किंवा कार्बोनिक एनहायड्रेट्स नाहीये, कुठलाही कॅटलिस्ट नाहीये, त्याच्यामुळे ही रिॲक्शन स्लो होते, आणि या ठिकाणी फक्त 7% जे कार्बन डायऑक्साईड आहे तो डिसोसिएट होतो. नेक्स्ट देन या ठिकाणी HCO3- तयार होतं, बट हे अनस्टेबल असल्यामुळे H+ सोबत डिसोसिएट होतं. ओके, नेक्स्ट आहे आतमध्ये, जर आपण पाहिलं सेलच्या आतमध्ये किंवा आरबीसीच्या आतमध्ये, तर या ठिकाणी कार्बोनिक एनहायड्रेट्स असल्यामुळे हीच रिॲक्शन फास्ट होते. अगेन या ठिकाणी हे अनस्टेबल असल्यामुळे या ठिकाणी H+ आणि HCO3- तयार होतं. याच्यामधलं जे आयोनिक बॅलन्स आहे तर तो मेंटेन व्हावा, याच्यासाठी प्लाझ्मामधून जे कार्बन डायऑक्साईड सॉरी प्लाझ्मामधून जे क्लोरीन आहे, क्लोराईड आयन जो आहे तर तो आतमध्ये येतो, आणि या ठिकाणी आयोनिक बॅलन्स मेंटेन करायला हेल्प करतो. त्यासोबतच या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड HB सोबत तयार होतं, आणि कार्बायनो हिमोग्लोबिन इथे तयार होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आपलं जे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे तर ते पण डिसोसिएट होतं सेलमध्ये, आणि तो ऑक्सिजन जो आहे तर तो आता बाहेर जाणार आहे. ओके, सो ऑक्सिजन या ठिकाणी ahून बाहेर जाणार आहे, आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो आरबीसीजमध्ये इन्क्लूड होणार आहे, कारण इथूनच तो कुठे जाईल, पुढे अल्व्हिओलायमध्ये जाईल, आणि ही अल्व्हिओलाय ऑलरेडी वरून ऑक्सिजन घेऊन आली होती. सॉरी, ही आरबीसी हा जो आरबीसी आहे ऑलरेडी अल्व्हिओलायमधून ऑक्सिजन घेऊन आलेलं होतं. त्याशिवाय तो जो ऑक्सिजन आहे तो आता सेलला इथे अशा पद्धतीने प्रोव्हाइड केला जातोय, आणि जे कार्बन डायऑक्साईड आहे ते घेऊन आता हे आरबीसी कुठे जाईल, परत अल्व्हिओलायकडे जाईल. ओके, सिमिलरली या ठिकाणी काय होणार आहे, आता आपण आहोत लंग्समध्ये किंवा अल्व्हिओलसमध्ये. अल्व्हिओलसमध्ये कार्बन डायऑक्साईड रिटर्न द्यायचा आहे, सो या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आता परत ही सायकल रिव्हर्स होणार आहे, आणि कार्बन डायऑक्साईड इथून बाहेर पडेल. ओके, पण अल्व्हिओलामधून ऑक्सिजन घेऊन जायचं आहे, सो ऑक्सिजन इथे येईल. ॲज यू ऑल नो की HHB या ठिकाणी तयार झालं होतं, रिड्यूस हिमोग्लोबिन, ते ऑक्सिजन सोबत बाइंड होईल, आणि या ठिकाणी ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होईल, आणि हे कुठे जाणार आहे, पुन्हा टिश्यूकडे. टिश्यूमध्ये परत ही प्रोसेस रिपीट होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. So, it is the last step of taking place inside the cell where there is food is oxidized and ATP is generated. आता जे ऑक्सिजन आलेलं आहे सेल्समध्ये, आतापर्यंत आपण बघितलं की सेल्समध्ये ऑक्सिजन कसं येतं. आता सेलमध्ये ऑक्सिजन आलेलं आहे. आता सेलमध्ये ऑक्सिजन आल्यानंतर हे ऑक्सिजन यूज करायचं आहे आपल्याला ATP फॉर्म करण्यासाठी, कारण अल्टिमेटली हे सगळं का चाललेलं आहे, का आपण एवढी धावपळ करतोय, एनर्जी फॉर्म करण्यासाठी. ओके, सो अल्टिमेटली या ठिकाणी आता एनर्जी तयार होणार आहे. सो हे जे ऑक्सिजन आहे ते आता येणार आहे सेलमध्ये जे आपलं फूड मटेरियल आहे तर ते ऑलरेडी बॉडीने एसिम्युलेट केलेलं आहे, आणि जे पण ऑर्गॅनिक पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ते आता ऑक्सिडाइज होणार आहेत, आणि इथून ATP रिलीज होणार आहे. सो याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे ऑक्सिडेशन, आणि दुसरा आहे ते म्हणजे फॉस्फरायलेशन. या प्रोसेस तुम्ही ऑलरेडी 11th आणि 10th मध्ये डिटेलमध्ये शिकलेला आहात, त्याच्यामुळे इथे अजिबात डिटेलिंगमध्ये काही नाहीये, जे आहे ते फक्त शॉर्टकटमध्ये आहे. ओके, नेक्स्ट आहे oxidation, breaking down of complex organic molecules into simple inorganic molecules
विथ रिलीज ऑफ हीट एनर्जी इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. जे पण या ठिकाणी ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आपण आपल्या फूडमधून मिळालेले असतील त्याचं जेव्हा ऑक्सिडेशन होईल तेव्हा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आणि H2O प्लस इथे हीट रिलीज होते. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ओके. आता नेक्स्ट, आता ही जी हीट एनर्जी रिलीज झालेली आहे तर इट इन्व्हॉल्व्स ट्रॅपिंग द हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हाय एनर्जी बॉन्ड ऑफ ATP मॉलिक्युल्स. आणि हीच एनर्जी आता ट्रॅप केली जाते इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्युल्स. आणि हे जे ATPs आहेत तर ते आपल्या बॉडीसाठी वेगवेगळे प्रोसेसेस करायला एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे. आणि ATPलाच आपण एनर्जी करन्सी ऑफ सेल म्हणतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या बॉडीमध्ये ADP तयार असतं. ADP म्हणजे काय? ॲडिनोसाईन डायफॉस्फेट. याच्यामध्ये 2 फॉस्फेट असतात. ही जी हीट एनर्जी आहे तर ती येणार आहे. त्यासोबतच सेलमध्ये जे पण इनऑर्गॅनिक फॉस्फेट असेल ते येणार आहे. ही जी हीट एनर्जी आहे तर हे इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि ADPला बाइंड करायला हेल्प करते. हे दोघं बाइंड झाल्यामुळे हे एक एंडोथर्मिक रिएक्शन आहे. हे दोघं बाइंड झाल्यामुळे इथे ADPचं अजून एक पी आल्यामुळे ATP म्हणजे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट होतं. आणि हेच आहे आपलं एनर्जी करन्सी. ओके. सो बेसिकली हीट का गरजेची होती? या दोघांना बाइंड करण्यासाठी, जे काही रिलीज झाले बाय ऑक्सिडेशन. नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग. आणि त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे दॅट इज मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स. ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो रेस्पिरेशन ऑफ ब्रिदिंग. रेस्पिरेशन इज अंडर ड्युअल कंट्रोल दॅट इज नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. सो व्हॉट इफ आपण रेस्पिरेशन करायचं विसरलो तर रेस्पिरेशन थांबतं असं काय आहे का? तर नाही. हे आपोआप चालू असतं. म्हणजे आपल्या आपल्या हातामध्ये नाही आहे. ही कशी आहे? इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे की आपण नाही म्हटलं तरी पण रेस्पिरेशन चालूच राहणार आहे. इन केस आपण नाक बंद वगैरे करून ठेवत नाही तर ती गोष्ट वेगळी आहे. बट आपण असं आहे ना की 24 तास आपल्याला सांगावं लागतं की मला श्वास घ्यायचा आहे, सोडायचं आहे, घ्यायचं सोडायचं, असं काय नाही आहे. ओके. तर ते आपला बॉडी करत असते. सो बेसिकली ह्युमन अडल्ट ब्रीथ्स अबाउट 12 टाइम्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये एक अडल्ट जो आहे तर तो 12 मिनिट्समध्ये 12 टाइम्स जे आहे तर ते ब्रीथ इन ब्रीथ आउट करणार आहे. बट न्यूबॉर्न्स जे असतात तर ते 44 टाइम्स करतात पर मिनिटमध्ये. ओके. कारण त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे लंग्सची की ते श्वास थांबवतील आणि प्रोसेस होईल वगैरे. सो ते फास्ट फास्ट ते कसे करतात? शॅलो ब्रिदिंग करतात कधी पण, असं स्लो स्लो नाही करत. ओके. नेक्स्ट आहे नॉर्मल ब्रीथिंग इज अन इन्व्हॉलंटरी प्रोसेस आहे. स्टेडी रेट ऑफ द रेस्पिरेशन इज कंट्रोल बाय नर्वस न्यूरॉन्स किंवा नर्वस सिस्टम लोकेटेड इन दी पॉन्स अँड दी मेड्युला आर नोन ॲज रेस्पिरेटरी सेंटर्स. सो बेसिकली हा जो रेट आहे की आपण नॉर्मली रेस्पायर आपोआप करू शकतो. आपल्याला आठवण करून द्यायची वगैरे गरज नाही आहे. नॉर्मल म्हणजे फोर्सफुल नाही. नॉर्मल जे रेस्पिरेशन आपण डे टू डे लाईफमध्ये करतो तर ते. ओके. सो हे कोणामुळे कंट्रोल होणार आहे? पॉन्स आणि मेड्युलामध्ये जे न्यूरॉन्स आहेत तर त्याला कंट्रोल करतात. आणि त्याच्यामुळे आपण पॉन्स आणि मेड्युलाला रेस्पिरेटरी सेंटर्स असं म्हणतो. आय होप तुम्हाला पॉन्स माहिती आहे. हे आहे आपलं ब्रेन छोटंसं क्यूटचं. आणि या ठिकाणी आहेत पॉन्स, या ठिकाणी आहेत मेड्युला. सो या ठिकाणी सेंटर्स आहेत ब्रिदिंगला कंट्रोल करण्याचे. नेक्स्ट आहे ते म्हणजे इट रेग्युलेट्स द रेट अँड डेप्थ ऑफ ब्रिदिंग. सो किती डीप आपण ब्रीथ केलं पाहिजे किंवा कुठल्या रेटने आपण केलं पाहिजे, आपल्या बॉडीला किती रेट सुटेबल आहे ब्रिदिंगचा, तर हे सगळं कोण डिसाईड करणार आहे? पॉन्स आणि मेड्युला. आणि ते त्या पद्धतीने रेट वगैरे डिसाईड करतात. आता हे जे आहे इट इज डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स दॅट इज डोर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेड्युला. सो डोर्सल ग्रुप कुठे आहे? मेड्युलामध्ये आहे, ज्याला आपण इन्स्पिरेटरी सेंटर असं म्हणणार आहोत. वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इज इन द मेड्युला, ज्याला आपण इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर म्हणणार आहोत. आणि न्यूमोटॉक्सिक सेंटर जे आहे तर ते पॉन्ट्समध्ये आहे, जे प्रायमरीली काय करतं? इन्स्पिरेशनला लिमिट करतं की आपण किती एअर घेतली पाहिजे. असं नाही ना की आपण एअरच फक्त घेतच राहतो असं नाही आहे. आपण एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एअर इन्स्पायर करतो आणि मग आपण एक्सपायर करतो. सो बेसिकली हे जे अमाऊंट आहे, जे लिमिट आहे इन्स्पिरेशनचं, तर ते कोण डिसाईड करणार आहे? निमोटिक सेंटर जे की प्रेझेंट आहे, तशा निमोटॅक्सिक सेंटर जे की पॉन्ट्समध्ये प्रेझेंट आहे. त्यासोबत जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपण इतकं फास्ट ब्रिदिंग नाही करत. ओके. आपण स्लोली ब्रिदिंग करत असतो. सो ते रेट मेंटेन करणं, किंवा आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपले डोळे खूप फास्ट फास्ट मुवमेंट करत असतात. सो ते सगळं मेंटेन करणं याचं काम कोणाकडे आहे? पॉन्ड्सकडे आहे. मेड्युलामध्ये फक्त इन्स्पिरेटरी आणि रेस्पिरेटरी सेंटर्स आहेत. नेक्स्ट आहे ॲग्नोस्टिक सेंटर इन द मेड्युला इज अँटागोनिस्टिक टू द निमोटॉक्सिक सेंटर. नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲग्नोस्टिक सेंटर इन द मेड्युला इज अँटागोनिस्ट टू दी निमोटॅक्सिक सेंटर्स. सो बेसिकली जे मेड्युला पॉन्स काय करणार आहेत? आपण झोपल्यानंतर आय मुवमेंट रॅपिड करणार आहेत, आपलं ब्रिथिंग स्लो करणार आहेत वगैरे. बट मेड्युलाच्या अपोजिट काम करतं. ते काय करतं? रॅपिड आय मुवमेंटला कंट्रोल करतं किंवा रॅपिड आय मुवमेंटला नॉर्मलाइज करण्याचं काम करतं, आपल्याला वेकफुल करण्याचं काम करतं. ओके. सो दोघांची कामं कशी आहेत? अपोजिट आहेत. आता बेसिकली या ठिकाणी इन्स्पिरेशनमध्ये काय होणार आहे? लंग्स एक्सपांड होतात. लंग्स एक्सपांड झाल्यानंतर या ठिकाणी जे इंटरकोस्टल मसल्स आहेत ते पण स्ट्रेच होतात. ॲज यू ऑल नो की मसल्समध्ये काय असतात? नर्व्स असतात. सो हे जे नर्व्स आहेत तर ते ब्रेनला इथून इम्पल्स देऊन संकेत पाठवतात की आम्ही एअर इन्स्पायर केलेली आहे.
सो आता मग ब्रेन काय करणार आहे की जे इन्स्पिरेशनचे इम्पल्सेस आहेत त्याला इनिबिट किंवा स्टॉप करणार आहे, जेणेकरून अजून एअर इन्स्पायर होणार नाही आणि एक्सपिरेटरीसाठीचे जे कन्स्ट्रक्शन्स आय मीन जे ऑर्डर्स आहेत ते देणार आहे. ऑर्डर्स देणार आहे म्हणजेच काय करणार आहे तो नर्समधून इम्पल्सेस सेंड करणार आहे की आता एक्सपिरेटरी करायचं आहे. ओके, सो बेसिकली हे सगळं कोणाच्या हातामध्ये आहे? ब्रेनच्या हातामध्ये आहे, पॉन्सच्या हातामध्ये आहे, मेड्युलाच्या हातामध्ये आहे की रेट काय असलं पाहिजे, कधी किती एअर इन्स्पायर केली पाहिजे, किती एअर इन्स्पायर केली पाहिजे. ओके, त्याच्यामुळे जर एखाद्या पर्सनचं जर ब्रेन डॅमेज झालं आणि जर हे सगळे सेंटर्स डॅमेज झाले तर ऑब्व्हियसली तो पर्सन नाही इन्स्पायर करू शकतो, नाही एक्सपायर करू शकतो. सो दॅट्स वाय ही विल बी डेड. ओके, नेक्स्ट आहे द इन्स्पिरेटरी मसल्स रिलॅक्स अँड एक्सपिरेशन फॉलोज. मग आता या ठिकाणी जेव्हा इन्स्पिरेशन झालं, ब्रेनने इम्पल्स पाठवले की आता एक्सपिरेशन करायचं आहे, मग हे जे सगळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले होते ॲट द टाइम ऑफ इन्स्पिरेशन ते आता रिलॅक्स होतात आणि मग एक्सपिरेशन होतं, एअर आपल्या बॉडीमधून आरामात निघून जाते आणि जे डायफ्राम आहे तर ते पण ओरिजिनल पोझिशनमध्ये येतं. तर द इन्स्पिरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनिबिटेड. आता एअर एकदा का बाहेर झाली की मग पुन्हा आपले जे स्टिम्युलस आहेत, कारण जोपर्यंत लंग्स किंवा मसल स्ट्रेच होते तोपर्यंतच इन्स्पिरेशनचे स्टिम्युलस होते. आता एकदा का या ठिकाणी एअर पूर्ण एक्सपायर झाली म्हणजे निघून गेली एअर, तर हे सगळे स्ट्रेच काय होतील? नॉर्मल होतील. म्हणजे त्या ठिकाणी इन्स्पिरेशनचे आता कुठलंही इनिव्हेशन नाही आहे, आता इन्स्पिरेशन पुन्हा एकदा होऊ शकतं. ओके, आणि मग परत एकदा इन्स्पिरेशन होतं, परत त्या इम्पल्सेसवरती जातात, परत इन्स्पिरेशन स्टॉप होतं, परत एअर बाहेर येते, परत इन्स्पिरेशन स्टार्ट होतं. सो हे सायकल चालू राहते. आणि हे जे इव्हेंट्स आहे त्याला आपण हेअरिंग ब्युअर रिफ्लेक्स असं म्हणतो. द हेअरिंग ब्युअर रिफ्लेक्स कंट्रोल्स द डेप्थ अँड द रिदम ऑफ द रेस्पिरेशन. सो किती रेस्पिरेशन केलं पाहिजे, रिदम काय असलं पाहिजे रेस्पिरेशनचं, हे सगळं हे डिसाईड करणार आहे. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द लंग्स फ्रॉम इन्फ्लॅटिंग टू द पॉईंट ऑफ बर्स्टिंग. म्हणजे खूप जास्त एअर गेली आणि लंग बर्स्ट झालं असं कुठे ऐकलंय का? तर नाही. का असं नाही होत? कारण ब्रेनला माहिती आहे की किती एअर आतमध्ये गेली पाहिजे, किती एअरची कॅपॅसिटी आहे लंग्सची. ओके, तर खूप सारी हवेने लंग्स ब्रस्ट झालं किंवा लंग्समधले टिश्यूज वगैरे ब्रेकडाऊन झाले वगैरे असलं असलं काही आपल्या कानावरती येत नाही. ओके, नेक्स्ट आहे द रेस्पिरेटरी सेंटर हॅज कनेक्शन्स विथ द सेरेब्रल कॉर्टेक्स विच मीन्स वी व्हॉलंटरीली चेंज अवर पॅटर्न ऑफ ब्रिदिंग. आपण कधी कधी ऑब्व्हियसली एक्सरसाइज वगैरे करताना आपलं ब्रिदिंग कमी जास्त होतं. सो हे आपण स्वतः पण आपल्या ब्रिदिंगचं पॅटर्न चेंज करू शकतो. पण जेव्हा आपण नॉर्मल ब्रिदिंग करत असतो तेव्हा ते इनव्हॉलंटरी सुरू असतं, पण आपल्याला जर त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर आपण करू शकतो. आपलं ब्रिदिंग आपण टाईम किंवा कॅपॅसिटी आपण वाढवू शकतो ब्रिदिंगची, आय मीन लंग्सची कॅपॅसिटी वाढवू शकतो. ओके, सो नेक्स्ट आहे ते म्हणजे इट एनेबल्स अस टू प्रिव्हेंट वॉटर or irritating gases from entering the lungs, but the ability to stop breathing is also limited by the build up of carbon dioxide in the blood. सो आपण कुठपर्यंत आपलं बॉडीमध्ये एअर स्टोअर करून ठेवू शकतो किंवा कुठपर्यंत आपण होल्ड करून ठेवू शकतो, डिपेंड्स की किती कार्बन डायऑक्साईड आहे. तुम्ही जर खूप साऱ्या अशा हवेमध्ये गेलात की ज्या ठिकाणी इंडस्ट्रीचा वगैरे धूर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, किंवा रस्त्यावर तुम्ही जर ही एक्सरसाइज करायला घेतली तर तुम्ही जास्त वेळ एअर होल्ड नाही करू शकणार. पण हे जर तुम्ही एखाद्या चांगल्या बागेमध्ये वगैरे गेलात ज्या ठिकाणी मोकळी हवा आहे, ज्या ठिकाणी आसपास कुठेही इंडस्ट्री वगैरे असलं काही नाहीये, किंवा अशा कुठल्या तरी ठिकाणी की ज्या ठिकाणी आसपास फक्त शेती आहे किंवा छान निथळ असं पाणी आहे, बीच वगैरे आहे, समथिंग पोल्युशन नसणारं, तर मग त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये एअर जे आहे ते जास्त कालावधीसाठी होल्ड करू शकता. तर असं का होतं? कारण किती वेळपर्यंत आपण एअर होल्ड करतो हे डिपेंड करतं की आपल्या बॉडीमध्ये किती कार्बन डायऑक्साईड ब्लडमध्ये आहे. ओके, कारण जर जास्त कार्बन डायऑक्साईड असेल तर बॉडी जास्त वेळ कार्बन डायऑक्साईडला बॉडीमध्ये होल्ड नाही करून ठेवू शकत, कारण आपण एअर आतमध्ये धरून ठेवतो, याचा अर्थ कार्बन डायऑक्साईड अजून आपण बाहेर नाही सोडलाय. ओके, सो बेसिकली बॉडी आपली तितक्या कार्बन डायऑक्साईडशी फॅमिलियर नाहीये, सो दॅट्स वाय आपल्याला परत एक्सपायर हे करावंच लागतं. नेक्स्ट आहे मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स, जे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यानंतर हार्ट आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर 3 पार्ट्समध्ये मी डिवाइड केला आहे, जो की संपेल आता हळूहळू. ओके, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.